Good मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज या ठिकाणी माझा आवाज येतोय, व्हिडिओ दिसतोय का? कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाईप करा येस. आवाज आणि व्हिडिओ दिसतोय? ओके ओके, व्हेरी गुड, येस, थँक्यू. तर या ठिकाणी माझा आवाजही तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतोय आणि व्हिडिओ पण समोर दिसतोय. तर काल आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण स्टार्ट केल्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स जे आहेत ते समजून घेतल्यानंतर आपण काही MCQ आपण बघितले होते. आणि मग आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर आज आपण स्टार्ट करतोय क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 वाचतोय बघा. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व दिले बघा. 1 + x² इंटू वाय इक्वल टू 2 - x वेअर इट क्रॉसेस द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला क्रॉस होत आहे, याचा अर्थ ते एक्स ॲक्सिसला इंटरसेप्ट करत आहे. आणि एक्स ॲक्सिसला इंटरसेप्ट करत आहे याचा अर्थ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस मस्ट कंटेन वाय कोऑर्डिनेट 0. बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो, है ना. एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो. या ठिकाणी सांगितलंय इट क्रॉसेस द एक्स ॲक्सिस. इट क्रॉसेस द एक्स ॲक्सिसचा अर्थ झाला आहे का त्या ठिकाणी y = 0 होत आहे. y = 0 होत आहे कारण की एक्स ॲक्सिसला क्रॉस होत आहे. एक्स ॲक्सिसला क्रॉस होत आहे म्हणजे इंटरसेप्ट होत आहे, है ना. एक्स ॲक्सिसला क्रॉस होत आहे म्हणजे इंटरसेप्ट होत आहे. म्हणजे ही जी इक्वेशन दिली आहे, ह्या इक्वेशनमध्ये आपण वायच्या जागेवर जर आपण 0 पुट केलं तर आपल्याला पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस भेटेल. बरोबर. मग या ठिकाणी इक्वेशन काय होते बघा. सो 1 + x² इंटू वाय 0 असल्यामुळे टोटल 0 झालं. देअरफॉर काय लक्षात आलं का 2 - x = 0 आणि देअरफॉर x = 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो जर पॉईंट P असेल x, y तर तो पॉईंट आपल्याला भेटतोय बघा 2, 0. काय भेटतो तो पॉईंट 2, 0. तो पॉईंट भेटला आपल्याला. आता हा जो पॉईंट आहे 2, 0 पहिला अटेम्प्ट आपण करू का कोणते कोणते इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. एकच जर झाली तर दॅट विल बी द करेक्ट आन्सर. पण एकपेक्षा जास्त जर झाल्या तर आपल्याला आपल्या थेरोटिकल मेथडने जावं लागेल. 2, 0 बघा. 2, 0 ही पण होते. 5 × 10 सर चारही इक्वेशन या ठिकाणी 2, 0 पॉईंटने सॅटिस्फाय होतं. याचा अर्थ आपल्याला शॉर्टकट चालणार नाही. मग आता या ठिकाणी आपण काय करू, आता आपण दिलेली कर्व है ना इक्वेशन कन्सिडर करू बघा. 1 + x² इंटू वाय = 2 - x = काय 2 - x. ही जी इक्वेशन आपण कन्सिडर केलेली आहे या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू, dy/dx फाइंड करू. दॅट dy/dx विल बी द स्लोप. आणि त्या पॉईंटवरती है ना हा जो पॉईंट आहे 2, 0 तो dy/dx मध्ये पुट केला तर आपल्याला स्लोप ऑफ टँजंट ॲट दॅट पॉईंट आपल्याला भेटेल. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं इथं u × v बघा. u आणि v दोन फंक्शन आहेत. मग इथं आपण डिफरन्शिएट केलं तर काय येणार 1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x² = 2x = आलं -1. 2चा डेरिव्हेटिव्ह 0 है ना. 2चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि -x -1 आलं आहे. मग या ठिकाणी आपण या 2xy आपण तिकडे शिफ्ट केलं तर या ठिकाणी काय येतं बघा 1 + x² इंटू dy/dx = काय आलं आहे -1 - 2xy. -1 - 2xy झालं आहे. बरोबर. आणि हा इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. म्हणजे लक्षात आलं बघा dy/dx = -1 - 2xy -1 - 2xy अपॉन 1 + x². काय आहे हा dy/dx. dy/dx is slope of tangent at any point on the curve. At any point on the curve. मग आपण या ठिकाणी काय म्हणतोय का dy/dx आपण फाइंड करतोय ॲट पॉईंट P
2,0 ॲट पॉईंट P 2,0. म्हणजे आपण जर dy/dx मध्ये पॉईंट टाकला तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ m भेटणार आहे. मग या ठिकाणी बघा -1 मायनस 2 इंटू 0 तो 0 झाला अपॉन 1 + 2 स्क्वेअर 1 + 2 स्क्वेअर इज 4. सो लक्षात आलं. या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं तर m ची व्हॅल्यू काय येते -1/5. मग आपल्याला पॉईंट P भेटला आहे. आपल्याला पॉईंट P भेटलेला आहे हे तर लक्षात. आपल्याला पॉईंट P भेटला आहे या ठिकाणी आणि आपल्याला m भेटला आहे या ठिकाणी. मग स्लोप पॉईंट फॉर्मने इक्वेशन ऑफ टँजंट आपण फाइंड करतोय है ना. इक्वेशन ऑफ टँजंट. सो इक्वेशन ऑफ टँजंट काय असणार आहे y - y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1. y - 0 इज इक्वल टू m आहे -1/5 इंटू x - 2. हा 5 इकडे मल्टिप्लाय केला. सो या ठिकाणी काय आलं आहे 5y 0 इज इक्वल टू -x + 2 आणि ह्या ठिकाणी या इक्वेशन जर आपण इकडे घेतल्यात है ना -x जर इकडे घेतलं देअरफॉर काय लक्षात आलं बघा x + 5y is equal to 2 and x plus 5y is equal to 2 is given in option A. So लक्षात आलं बघा A is the correct option of problem number 6. A is the correct option of problem number 6. समजतंय सर्वांना बघा. यस पवन वाळके, रुचा चांदगुडे, ऋतुजा भुजाडे, ईश्वरी बढेकर, कल्याणी रहाणे सर्व म्हणताय सर ए करेक्ट ऑप्शन आहे. आकांक्षा चव्हाण, अमृता वडाळकर सर्व म्हणताय सर ए करेक्ट ऑप्शन आहे आणि समजलेलं आहे. आपण शॉर्टकटनी का बरं गेलो नाही कारण हे चारही ऑप्शन शॉर्टकटनी काय झाले ते सॅटिस्फाय झाले म्हणून आपल्याला थेरॉटिकल मेथडनीच जावं लागलं. इथे लक्षात. मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी टाईप केलं आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी आपल्याला समजलेलं असल्यामुळे आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 7 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. काय आहे प्रॉब्लेम नंबर 7 वाचतोय बघा. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व दिले बघा y = b इंटू e⁻y/x ॲट द पॉइंट व्हेअर इट क्रॉसेस द y ॲक्सिस. आता y ॲक्सिसला क्रॉस होत आहे. y ॲक्सिसला क्रॉस होतो याचा अर्थ काय झाला इथं x = 0 होणार आहे है ना. मग x = या ठिकाणी 0 होणार आहे. मग लक्षात आलं सिन्स इट क्रॉसेस द y ॲक्सिस म्हणजे काय झालं x = 0 झालं है ना. का y ॲक्सिसला क्रॉस होत आहे ना. y ॲक्सिसला काय होत आहे क्रॉस होत आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं x = 0 जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर इक्वेशन काय बनणार बघा देअरफॉर y = b इंटू e⁻0/a इज 0. आणि सो लक्षात आलं बघा y = सापडला b बिकॉज एनिथिंग e⁻0 = 1 असतं आणि देअरफॉर तो पॉईंट आपल्याला सापडला p 0,b है ना. तो पॉईंट P सापडला आपल्याला x, y इज इक्वल टू 0,b. येते लक्षात. मग समजला हा जो पॉईंट आहे P इंटू ब्रॅकेट 0,b कोणती इक्वेशन सॅटिस्फाय करते बघू बरं. मग या ठिकाणी बघा आपण ए मध्ये टाकलं है ना. इथं बघा 0b = ab नॉट पॉसिबल है ना. 0/a आणि इथं काय होणार b है ना. b/b = 1 सॅटिस्फाय होत आहे. येते लक्षात. या ठिकाणी बघा a × 0 आणि b × b b² होत आहे. b × b b² होता. इथं काय आलं बघा 0 + b. मग याचा अर्थ पॉईंट शुड सॅटिस्फाय. मग या ठिकाणी फक्त बी ऑप्शन या ठिकाणी सॅटिस्फाय होतोय. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण लिहितो ओनली ऑप्शन बी सॅटिस्फाईज. ओनली ऑप्शन बी सॅटिस्फाईज. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा समजतंय का बघा. ओनली बी ऑप्शन सॅटिस्फाईज समजतंय का सर्वांना. यस सर्वेश वाकचौरे म्हणतात सो बी सॅटिस्फाय करताय का पॉईंट जो आहे हा 0,b है ना. हा 0,b हा फक्त आणि फक्त बी ऑप्शनला सॅटिस्फाय करताय त्यामुळे बी इज द करेक्ट ऑप्शन. सर्वेश वाकचौरे, ऋतुजा भुजाडे है ना, आनंद उगले, रुचा चांदगुडे म्हणतायत सर बी करेक्ट ऑप्शन आहे है ना. बी सॅटिस्फाय करताय कारण बाकीचे सॅटिस्फाय होत नाही आहे बरोबर. देवयानी सुतने पण म्हणतायत सो बी करेक्ट ऑप्शन. अमृता वडाळकर बी ऑप्शन. या ठिकाणी याचा अर्थ असं झाला आहे का तुम्हाला या ठिकाणी हा समजलेला आहे शॉर्टकटनी अगदी है ना. अगदी 2 स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे है ना. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 वाचतोय बघा. ते म्हणतात y इज इक्वल टू काय दिलंय है ना. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y = cos of x + y है ना. व्हेअर -2π इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2π अँड विच इज पॅरलल टू द लाईन. पॅरलल टू द लाईन म्हटल्यानंतर काय लक्षात आलं का जितक्या लाईन पॅरलल असतील त्या सर्व लाईनचा स्लोप कसा असतो सेम असतो है ना. त्या सर्व लाईनचा स्लोप सेम असतो. मग पहिले आपण काय करू ही लाईन कन्सिडर करू बघा. x + 2y = 0 देअरफॉर इट्स स्लोप
देअरफॉर इट्स स्लोप इज इक्वल टू काय आलं मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय इज इक्वल टू काय असणार आहे स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू काय असणार आहे स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट सुरुवातीला आपल्याला समजलं आहे आणि व्हॅल्यू किती आली स्लोप ऑफ टँजंटची -1/2 आलेली आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करतोय आता आपण y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वाय कन्सिडर करणार येथे लक्षात. मग या ठिकाणी त्याचा स्लोप आपण फाइंड करू बरोबर. मग त्याचा स्लोप आपण फाइंड करू आणि मग तो स्लोप आपण इक्वेट करू. काय होतंय बघूया आपण या ठिकाणी. नाव कन्सिडर आता जर या ठिकाणी आपण इक्वेशन कन्सिडर केली बघा y इज इक्वल टू काय आहे कॉस ऑफ एक्स प्लस वाय बरोबर. मग लक्षात आलं बघा y फंक्शन ऑफ एक्स अँड वाय बोथ आलं म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो का है ना y मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू 0 याला इम्प्लिसिट फंक्शन करून घेतलं आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिसिट फंक्शनचं शॉर्टकट आपल्याकडे आहे तुम्हाला आठवत असेल है ना. देअरफॉर या ठिकाणी आपण म्हणणार बघा dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस है ना fx अपॉन fy न्यूमरेटरला कोइफिशियंट न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स कॉन्स्टंट या ठिकाणी आपण घेणार आहोत. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा वाय कॉन्स्टंट आहे 0 मायनस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस 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 झालं प्लस साइन ऑफ है ना साइन ऑफ एक्स प्लस वाय आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय एक्सचा 1 वायचा 0 आहे. डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय है ना सो वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इज 1 अगेन मायनस ऑफ दिस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस झालं मायनस मायनस प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय है ना मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय हा आला dy/dx. मग मायनस साइन एक्स प्लस वाय आणि अपॉन आलं 1 प्लस साइन एक्स प्लस वाय इज अ dy/dx. ही मायनसची साइन आपण साइनला आपण देऊन टाकू शकतो येथे लक्षात बरोबर. म्हणजे लक्षात आलं याला जर आपण इक्वेशन नंबर 1 बोललो याला जर इक्वेशन नंबर 2 बोललो तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही पण काय आहे स्लोप ऑफ टँजंटच आहे. dy/dx इज ऑल्सो स्लोप ऑफ टँजंट आणि -1/2 इज ऑल्सो स्लोप ऑफ टँजंट. सो लक्षात आलं बघा -1/2 इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल हा मायनस मायनस साइन कॅन्सल झाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण 1 प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 साइन ऑफ एक्स प्लस वाय. लक्षात 1 प्लस साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 साइन ऑफ एक्स प्लस वाय. मग या ठिकाणी बघा हा साइन ऑफ एक्स प्लस वाय जो आहे हा आपण तिकडे शिफ्ट केला तर 1 इज इक्वल टू काय बघा 2 साइन ऑफ एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू राहिलं बघा साइन ऑफ एक्स प्लस वाय. काय राहिलं साइन ऑफ एक्स प्लस वाय. याचा अर्थ काय झालाय मग दिस इम्प्लाइज दॅट आपण असं लिहू शकतो का बघा बरं साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू असा अँगल शोधा ज्याचा साइन 1 आहे दॅट इज π/2 बरोबर. सो अगेन दिस इम्प्लाइज दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू आपल्याला भेटलंय π/2 एक्स प्लस वाय इज इक्वल टू π/2 भेटलंय ते लक्षात. आणि मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की एक्स प्लस वाय π/2 भेटलेलं आहे. मग यावरनं काय करू शकतो आपण ही जी व्हॅल्यू आहे एक्स प्लस वायची ही अँगल आहे बघा इथं है ना इथं अँगल बघा कॉस ऑफ एक्स प्लस वाय. म्हणजे याचा अर्थ एक्स प्लस वाय जो π/2 आहे ते आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटली अँगलची बघा कसली व्हॅल्यू भेटली आहे अँगलची व्हॅल्यू भेटली आहे ना एक्स प्लस वाय. याचा अर्थ वायची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे का कॉस π/2 आपल्याला घ्यावं लागेल है ना. मग देअरफॉर आपण या ठिकाणी मग काय म्हणतोय है ना दिस इम्प्लाइज दॅट y इज इक्वल टू असणार आहे बघा कॉस एक्स प्लस वाय अँड दॅट इज इक्वल टू कॉस π/2 आणि कॉस π/2 इज 0. याचा अर्थ y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे 0 है ना y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे 0. मग लक्षात आलं ही y ची व्हॅल्यू जर 0 आपण इथे पुट केली है ना y ची व्हॅल्यू जर इथे 0 पुट केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटते काय भेटते x ची व्हॅल्यू π/2 भेटते. देअरफॉर आपल्याला पॉईंट P सापडला बघा x, y इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट π/2, 0 x इंटू ब्रॅकेट π/2, 0 P इंटू ब्रॅकेट π/2, 0. मग हा पॉईंट आपल्याला सापडलेला आहे. सुरुवातीला आपण काय करू या पॉईंटने कोणती इक्वेशन सॅटिस्फाय होते या पॉईंटने कोणती इक्वेशन सॅटिस्फाय होते ते आपण बघू बघा. मग या ठिकाणी आपण टाकूया π/2 बघा π/2 टाकलं 2 कॅन्सल पाय येत आहे पाय प्लस π/2 पाय येत आहे हे नाही होणार सॅटिस्फाय है ना. बी ऑप्शन बघा एक्सच्या जागेवर π/2 है ना π/2 टाकलं तर 2 कॅन्सल इथं पाय राहिलं इथं 0 झालं पाय मायनस पाय 0 बी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे
है ना, बी ऑप्शन सॅटिस्फाय होतं या ठिकाणी. परत पाय बाय 2 टाकलं तर इथं पाय बाय 2 टाकलं तर पाय येणार, पाय मायनस 3 पाय नाही सॅटिस्फाय होते. पाय बाय 2 म्हणजे पाय, पाय प्लस 3 पाय 4 पाय नाही सॅटिस्फाय होत आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय, ओनली ऑप्शन बी सॅटिस्फाय होत आहे. ओनली ऑप्शन बी सॅटिस्फाय. मग या ठिकाणी लक्षात आलं असेल, अमृता भुजाळे, रुचा चांदगुडे, अमृता वडाळकर, सिद्धी कुदळे, यस ऋतुजा भुजाळे म्हणता, मग सिरा इनामदार म्हणताय का ओनली बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. या ठिकाणी लक्षात, सर्वेश वागचौरे पण म्हणताय बी करेक्ट ऑप्शन आहे. ओनली बी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे ना. अदरवाईज आपल्याला स्लो पॉईंट फॉर्मने जर गेला तरी सेम इक्वेशन आपल्याला भेटणार आहे बी. येथे लक्षात, म्हणजे शॉर्टकट मेथडने आपण गेलो तर आपल्याला या ठिकाणी आन्सरपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9. काय म्हणता प्रॉब्लेम नंबर 9 बघा. इफ द कर्व y इज इक्वल टू ax स्क्वेअर मायनस 6x प्लस बी, है ना, ax स्क्वेअर मायनस 6x प्लस बी पासेस थ्रू द पॉइंट 0,4 आणि ते म्हणताय हॅज द टेंजंट पॅरलल टू द एक्स ॲक्सिस ॲट x इक्वल टू 3/2, देन द व्हॅल्यू ऑफ a अँड b आर. इथे लक्षात, मग या ठिकाणी ते सांगताय का टेंजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, म्हणजे लक्षात आलं का टेंजंटचा स्लोप किती आला, 0 है ना. मग या ठिकाणी आपण क्लिअर करतोय पहिले, टेंजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस है ना, देअरफॉर इट्स स्लोप है ना, देअरफॉर इट्स स्लोप इक्वल टू m इज इक्वल टू काय होणार आहे 0 है ना. हे पहिलं क्लिअर झालं आपल्याला, बरोबर. मग आता या ठिकाणी आपण काय करू, दिलेला कर्व आपण कन्सिडर करू आणि त्यावरनं dy/dx फाइंड करू ॲट पॉईंट 0,4. सो बघा या ठिकाणी काय म्हणतात नाव है ना. आता आपण या ठिकाणी कन्सिडर नाव ax स्क्वेअर मायनस 6x प्लस बी, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy/dx इज इक्वल टू है ना, 2 पुढे आला बघा 2ax मायनस 6, बीचा डेरिव्हेटिव्ह है ना, बीचा डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज बी इज कॉन्स्टंट, बरोबर. हा झाला डेरिव्हेटिव्ह. मग ॲट द पॉईंट आपण 0,4 बोललोय है ना. येथे लक्षात, मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा 3a मायनस 6 झालंय, बरोबर. 3a मायनस 6, 3ax मायनस 6 आपल्याला dy/dx भेटलेला आहे, बरोबर. ते पण काय म्हणताय है ना, या ठिकाणी म्हणताय एक्स ॲक्सिस ॲट द पॉईंट है ना, ॲट द पॉईंट x इक्वल टू 3/2 है ना, पॅरलल पण कोणत्या पॉईंटला आहे, ॲट द पॉईंट x इक्वल टू 3/2 ला. मग लक्षात आलं असेल तुम्हाला ॲट x इक्वल टू 3/2, एक्सची व्हॅल्यू जर आपण 3/2 पुट केली है ना, तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, dy/dx ॲट x इज इक्वल टू 3/2 इज इक्वल टू काय होणार बघा 2 इंटू a इंटू 3/2 मायनस 6. मग लक्षात आलं बघा, हा 2 झाला कॅन्सल, इक्वल टू काय आला 3a मायनस 6. याला आपण देतो इक्वेशन नंबर 2. याला आपण काय देतो, इक्वेशन नंबर 2. ॲट द पॉईंट सांगितलं बघा, ॲट है ना, त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करणं होतं. हा पण स्लोप ऑफ टेंजंट आला m इक्वल टू 0, हा पण स्लोप ऑफ टेंजंट आला. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार, फ्रॉम 1 अँड 2 है ना, फ्रॉम 1 अँड 2 काय लक्षात आलं का 3a मायनस 6 इज इक्वल टू 0, म्हणजे 3a इज इक्वल टू 6 अँड a इज इक्वल टू 2 आलंय. मग लक्षात आलं a इक्वल टू 2 कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत. सो a इक्वल टू 2 किती ऑप्शनमध्ये आहेत, b आणि d आलाय है ना, b आणि d आलाय. मग या ठिकाणी b आणि d मध्ये आपल्याला विचार करावा लागेल, b आणि d चा विचार आपल्याला करावा लागेल. मग आपल्याला जावं लागेल आता b ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी है ना. मग लक्षात आलं का हा जो कर्व आहे, हा कर्व कुठून पास होतोय 0,4. बट आपण लिहितोय बट y इक्वल टू ax स्क्वेअर मायनस 6x प्लस b पासेस थ्रू 0,4 आणि a ची व्हॅल्यू 2 आहे आपल्याकडे. म्हणजे लक्षात आलं, एक्सच्या जागेवर 0, वायच्या जागेवर आपण 4 पुट करणार, एच्या जागेवर आपण 2 पुट करणार, म्हणजे y इज इक्वल टू बघा 4 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 0 आहे, 0 0 आलं आणि इक्वल टू किती आलं या ठिकाणी बघा b आलं. एक्सची व्हॅल्यू 0 आहे ना, सो 0 0 आलं आणि b आलं. सो देअरफॉर लक्षात आलं b ची व्हॅल्यू किती आली आहे +4, b ची व्हॅल्यू +4 आलेली आहे. मग a इक्वल टू 2 आणि b इक्वल टू +4, याचा अर्थ अगेन b इज द करेक्ट ऑप्शन है ना, अगेन बी इज द करेक्ट ऑप्शन. सो लक्षात आलं या ठिकाणी का पूनम निकम, भावेश आढाव, अक्षय गाडेकर सी म्हणतायत. सी कसं असू शकतं अक्षय, या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 2 आलेली आहे, सी कसं असू शकतंय है ना. मग या ठिकाणी म्हणतायत सर्वेश वागचौरे, अंकिता मोरे, सिद्धी कुदळे, ईश्वरी बडेकर, सार्थक कवडे, अमृता वडाळकर, सार्थक जाधव, आकांक्षा चव्हाण
या ठिकाणी सर्व म्हणताय बी करेक्ट ऑप्शन आहे, याचा अर्थ सर्वांना बी करेक्ट ऑप्शन आहे असं समजलेलं आहे. येते लक्षात. मग हा बी करेक्ट ऑप्शन आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आणि मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 10 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 10. काय म्हणतं बघा, इफ द लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज नॉर्मल म्हणताय, नॉर्मल टू द कर्व. नॉर्मल टू द कर्व. कर्व काय बघा, xy इक्वल टू 1, xy इक्वल टू 1 आहे ना. 2 वेळेस विचारला गेला प्रश्न आहे ना, 25-23 मध्ये, 23 आणि 25 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मग दिलेला कर्व आपण कन्सिडर केला बघा, xy इज इक्वल टू 1. बरोबर, xy इज इक्वल टू 1. बरोबर. मग हा जो xy इक्वल टू 1 आहे, मग यावरनं काय लक्षात आलं, हा कर्व आहे. याच्यावरनं आपण y ची व्हॅल्यू फाइंड केली तर y इज इक्वल टू काय येणार, 1/x येणार. y इक्वल टू जर 1/x आलं तर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy/dx, 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, -1/x² आहे. -1/x² आहे. येते लक्षात. म्हणजे हा झाला स्लोप ऑफ टँजंट. बरोबर, हा झाला स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू आपण काय लिहितोय, स्लोप ऑफ टँजंट. बरोबर, पण आपल्याला इथं नॉर्मल दिलाय, नॉर्मल दिलेला आहे. मग देअरफॉर आपण या ठिकाणी आपण फाइंड करतो आता स्लोप ऑफ नॉर्मल है ना. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार, निगेटिव्ह रिसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजंट, दॅट इज x². येते लक्षात. मग बट ही जी लाईन दिली ही नॉर्मल आहे, ही लाईन दिली नॉर्मल आहे, याचा अर्थ त्या लाईनचा स्लोप आपण जर फाइंड केला तर आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल भेटणार है ना. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, या ठिकाणी बघा ax प्लस by प्लस c है ना इज अ नॉर्मल टू द कर्व. ह्या कर्वला नॉर्मल आहे. बरोबर, मग x² ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी बघा, याचा स्लोप आपण फाइंड करू. नाव ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज अ नॉर्मल, इज नॉर्मल. आणि देअरफॉर या ठिकाणी आपण काय म्हणतो बघा, स्लोप ऑफ नॉर्मल. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार, स्लोप ऑफ नॉर्मल मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. बरोबर, हा पण स्लोप ऑफ नॉर्मल आहे, हा पण स्लोप ऑफ नॉर्मल आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो बघा, फ्रॉम 1 and 2 काय लक्षात आलं, x² इज इक्वल टू -a/b है ना. x² इक्वल टू -a/b आलंय, येते लक्षात. मग x² इक्वल टू -a/b आलेला आहे. मग याच्यावरनं काय लक्षात आलं, याच्यावरनं आपल्याला या ठिकाणी हे जे ऑप्शन दिलंय लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 याचं आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागेल नेमकी काय घडतंय. आता बघा, आता इथं मायनस आहे, मायनस आहे, याचा अर्थ ह्या दोनपैकी एक व्हॅल्यू 0 असणार आहे. ह्या दोनपैकी काय होणार आहे, एक व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. एक व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. दोन्ही निगेटिव्ह असू शकत नाही है ना. बरोबर ना, दोन्ही निगेटिव्ह जर झाला तर गोंधळ होईल. बरोबर ना. मग एक व्हॅल्यू या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या बघा. मग हे मायनस येणार आहे है ना. हे मायनस कधी येईल, जर ए जर छोटी व्हॅल्यू असेल आणि बी मोठी असेल तर, किंवा बी छोटी असेल ए मोठी असेल तर ही निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ना है ना. मग ए आणि बीचे व्हॅल्यू कशा असतील, जेणेकरून मायनस व्हॅल्यू येईल है ना. याचा अर्थ काय झाला आहे का, दोन पॉसिबिलिटी येत आहे. पहिली पॉसिबिलिटी काय येते का, ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0. और दुसरी पॉसिबिलिटी काय येते, ए इज ग्रेटर दॅन 0 अँड बी इज लेस दॅन 0. बरोबर, तर जाऊन ती व्हॅल्यू कशी येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. इज अ निगेटिव्ह म्हणताय ना, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. मग ही निगेटिव्ह व्हॅल्यू कधी येईल है ना, त्याचा आपण अंदाज घेतला. एक तर ए 0 असेल, बी ए निगेटिव्ह असेल, बी पॉझिटिव्ह असेल, किंवा ए पॉझिटिव्ह असेल, बी निगेटिव्ह असेल. मग या दोनपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ना, दोनपैकी कोणतं ऑप्शन या ठिकाणी दिले बघा, ए लेस दॅन नाही आहे, ए ग्रेटर दॅन आहे, बी ग्रेटर नाही चालणार. बघा या ठिकाणी ए इज ग्रेटर दॅन 0 आणि बी इज लेस दॅन 0. ए लेस दॅन 0, बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणताय, नाही, दोन्ही नाही. सो लक्षात आलं का, ही कंडिशन त्या ठिकाणी दिलेली आहे ऑप्शन बी मध्ये. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. येस, आकांक्षा चव्हाण, अक्षय गाडेकर, सार्थक जाधव है ना, पूनम निकम -a/b है ना. सो अक्षय गाडेकर, सर्वेश वागचौरे, ऋतुजा भुजाडे, महेश जाधव, अमृता वडाळकर, आनंद उगले सर्व म्हणताय. सो बी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी समजलेला आहे. सार्थक जाधव म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन है ना, बी करेक्ट ऑप्शन आहे. मसिरा इनामदार पण म्हणताय बी करेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही ऑप्शन टाईप करताय म्हणजे आम्हाला समजताय का तुम्हाला या ठिकाणी तो ऑप्शन करेक्ट आहे समजलेला आहे है ना. माया थोरात पण म्हणताय बी करेक्ट ऑप्शन आहे. याचा अर्थ प्रॉब्लेम नंबर 10 पर्यंत तुम्हाला सर्व समजलेलं आहे. जो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर
11. प्रॉब्लेम नंबर 11 वाचतोय आपण बघा. ते काय म्हणतात, नॉर्मल टू द कर्व एक्स इक्वल टू दिलाय है ना, एक्स इक्वल टू दिलाय 9 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा अँड वाय इक्वल टू दिलाय 9 इंटू ब्रॅकेट साइन थिटा ॲट थिटा ऑलवेज पासेस थ्रू द फिक्स्ड पॉइंट. येते लक्षात आपल्याला पाहिजे इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे. इक्वेशन ऑफ काय पाहिजे, नॉर्मल पाहिजे. येते लक्षात थिटाची व्हॅल्यू दिली का, नाही दिली. थिटाची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू यावरून आपल्याला फाइंड करावं लागेल dy अपॉन dx. मग dy अपॉन dx काय असणार आहे, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. सो इज इक्वल टू वाय काय बघा 9 साइन थिटा. मग dy बाय डी थिटा काय येणार 9 कॉस थिटा. काय आलाय 9 कॉस थिटा आलाय. dy बाय डी थिटा इज 9 कॉस थिटा. मग x काय आहे 9 इंटू ब्रॅकेट 9 रिमेन्स ॲज इट इज, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन थिटा आहे है ना. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा आहे. 9 9 कॅन्सल झालं, मायनस साइन ॲज इट इज आणि कॉस अपॉन साइन इज कॉट थिटा. व्हॉट इज दिस, दिस इज अ स्लोप ऑफ टेंजंट. दिस इज अ स्लोप ऑफ टेंजंट आलंय आणि आपल्याला काय पाहिजे, स्लोप ऑफ नॉर्मल पाहिजे. बरोबर, देअरफॉर आपण काय म्हणतो या ठिकाणी बघा, स्लोप ऑफ नॉर्मल है ना. स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार, मग स्लोप ऑफ नॉर्मल याचा निगेटिव्ह रिसिप्रोकल येणार आहे. निगेटिव्ह रिसिप्रोकल म्हणजे येतं टॅन थिटा. स्लोप ऑफ नॉर्मल टॅन थिटा आलेला आहे. बरोबर, मग स्लोप ऑफ नॉर्मल ह्या ठिकाणी टॅन थिटा आलेला आहे. मग हा टॅन थिटा जो आहे है ना, हा टॅन थिटा आपल्याला या ठिकाणी ऑपरेट करावं लागेल. मग इक्वेशन ऑफ नॉर्मलकडे जावं लागेल आपल्याला. आता आपल्याला पाहिजे इक्वेशन ऑफ नॉर्मल आणि फिक्स पॉईंट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग ती इक्वेशन कोण सॅटिस्फाय करेल तिकडे आपण जाऊ या ठिकाणी. आता इक्वेशन ऑफ नॉर्मलकडे चाललो आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल है ना, इक्वेशन ऑफ नॉर्मलकडे जाऊ आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार या ठिकाणी बघा, एक्स दिलाय आपल्याला, वाय पण दिलेला आहे. x1 y1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आणि आपल्याला आता स्लोप पॉईंट भेटला आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार, y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस व्हॉट इज y1, इट इज 9 साइन थिटा है ना. y मायनस y1 9 साइन थिटा. m डॅश आपल्याला आले टॅन थिटा है ना, इंटू ब्रॅकेट x मायनस x1 काय दिला आहे 9 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. 9 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. इथे लक्षात ही इक्वेशन आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. बरोबर, ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आता बघा इथं एक्स आणि वाय आलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी हे पॉईंट दिलेत त्यांनी. मग हे पॉईंटवरनं आपल्याला चेक करायचं आणि ह्या पॉईंटवरनं आपल्याला चेक करायचं कोणती इक्वेशन है ना, या पॉईंटने कोणती इक्वेशन सॅटिस्फाय होते. ही इक्वेशन है ना कोणता पॉईंट सॅटिस्फाय करतं ते आपल्याला बघावं लागेल. मग आपण काय करू, पॉईंट ए टाकू बघा. एक्स जागेवर 9, वायच्या जागेवर 0. एक्स जागेवर 9 आणि वाय जागेवर 0 आपण या ठिकाणी पुट केला बघा है ना. एक्स जागेवर आपण काय पुट करतो 9, इथं 9 जर आपण पुट केला मग या ठिकाणी काय येणार बघा, एक्स जागेवर आपण 9 पुट करतोय, वाय जागेवर आपण 0 पुट करतोय. इथं मायनस साइन थिटा आला. व्हॉट इज दिस, टॅन थिटा म्हणजे साइन अपॉन कॉस आहे. इथं 9 मायनस 9 इंटू ब्रॅकेट आला. बरोबर, ब्रॅकेट आपण ओपन करूया या ठिकाणी बघा है ना. मग आपण ए ऑप्शन या ठिकाणी चेक करतोय. 0 मायनस 9 साइन थिटा इक्वल टू है ना, टॅन थिटाला आपण लिहितोय बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आपण घेतली 9, ब्रॅकेट ओपन केलं तर मायनस 9 कॉस थिटा येत आहे. -9 कॉस थिटा प्लस 9 मायनस 9 झाला कॅन्सल. येते लक्षात. मग या ठिकाणी बघा हा कॉस थिटा आणि हा कॉस थिटा पण झाला कॅन्सल. काय राहिलं बघा -9 साइन थिटा इक्वल टू बघा -9 आणि साइन थिटा, -9 आणि साइन थिटा. याचा अर्थ काय झाला, ए ऑप्शनने ही इक्वेशन सॅटिस्फाय झाली, इक्वेशन ऑफ टँजंट है ना. मग या ठिकाणी 8 9 आणि 0 9 आता बघा है ना, ए ऑप्शनने सॅटिस्फाय झालं आहे. याचा अर्थ कन्फर्म झालं आहे का ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. द पॉइंट ए 9,0 satisfies the correct option. Satisfies the equation of normal. So A is the correct option. या ठिकाणी बघा पूनम निकम, अमृता थोरात, सर्वेश वागचौरे, ऋतुजा भुजाडे, पृथ्वीराज शिंदे, मसिरा इनामदार यांना सगळ्यांना समजलेलं आहे ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. तुम्ही वेळ काढून चेक करू शकता BCD सॅटिस्फाय होत आहे का नाही होणार आहे है ना. मग एक लक्षात आलं, अमृता वडाळकर असेल, आनंद उगले सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे का या प्रॉब्लेमचा आन्सर है ना हा ए आहे, ऑप्शन ए आहे. ओके, मग या ठिकाणी आता आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 12 कडे. वॉटर इज रनिंग इन अ हेमिस्पेरिकल बाउल.
स्पेरिकल बाउल, हेमिस्पेरिकल बाउल. आता इथं थोडंसं कॅल्क्युलेशनचं जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल है ना. ऑफ रेडियस 180 सेंटीमीटर रेडियस दिलेली आहे ना. हेमिस्पेरिकल बाउलची रेडियस दिली किती दिली आहे 180 सेंटीमीटर. बरोबर. ते काय म्हणताय ॲट द रेट किती बघा 108 क्युबिक डेसिमीटर. होय सेंटीमीटर अँड डेसिमीटर आहे. बरोबर. मग या ठिकाणी रेट ऑफ फ्लो म्हणजे काय डीव्ही अपॉन dt देत आहे. ते डीव्ही अपॉन dt काय देत आहे बट 108 व्यवस्थित बघा क्युबिक डेसिमीटर आहे. क्युबिक डेसिमीटर आहे पण इथं सेंटीमीटर आहे. मग डेसिमीटर टू सेंटीमीटर जावं लागेल आपल्याला है ना. डेसिमीटर टू सेंटीमीटर जावं लागेल आपल्याला पर मिनिट है ना. इथं पर मिनिट पण म्हणताय. मग आपल्याला काय करावं लागेल या डेसिमीटरला सेंटीमीटरमध्ये ट्रान्सफर करावं लागेल आणि ते पण क्यूब आहे ना. इथं काय दिलं क्युबिक आहे म्हणजे लक्षात आलं. आपल्याला काय करावं लागेल ह्या 108ला 1000 मल्टिप्लाय करावं लागेल तर तो सेंटीमीटरमध्ये जाईल है ना. मग तो सेंटीमीटरमध्ये जाईल आणि त्यानंतर मीटरला जर आपल्याला सेकंडमध्ये ट्रान्सफर करायचं आहे कारण की आन्सर बघा सेंटरमध्ये दिलाय सेकंडमध्ये दिलं आन्सर म्हणजे आपल्याला मिनिटला सेकंडमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. सो इट विल बी इक्वल टू 108,000 अपॉन 60. आता काय आलंय आता आलं बघा सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. सेंटीमीटर क्यूब पर सेकंड येत आहे. मग याला सॉल्व करू आपण बघा 0 झाला कॅन्सल. मग 6ने ऑपरेट करू आपण है ना. म्हणजे आपल्याला डीव्ही अपॉन dt ची व्हॅल्यू भेटते. डीव्ही अपॉन dt 6 1 जा 6 आलंय आणि मग या ठिकाणी 48 आलंय. मग काय लक्षात आलं 6 8 जा 48 बरोबर आणि 0 सो 1800 आलंय. 1800 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. 1800 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड आले डीव्ही अपॉन dt. आता युनिट सेम झाले बघा सेंटीमीटर. पुढे काय म्हणताय हाऊ फास्ट द वॉटर लेवल इज रायझिंग वेन द डेप्थ ऑफ वॉटर लेवल इज 120. डेप्थ म्हणजे काय हाईट किती दिली आहे 120 सेंटीमीटर दिलेले आहे. 120 सेंटीमीटर दिलेले आहे म्हणजे हाईट ऑफ बाउल पण दिलेला आहे 120 सेंटीमीटर. येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता आपल्याला या ठिकाणी डेप्थ ऑफ वॉटर आपण एच ला कन्सिडर केलं हाईट है ना. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन हेमिस्पिकर बाउल काय आहे ना हेमिस्पेरिकल बाउलची इक्वेशन. आता तुम्हाला ही इक्वेशन नवीन आहे है ना. तुम्हाला ही इक्वेशन नवीन आहे मग त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला या ठिकाणी काय आहे बघा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. सो व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पेरिकल बाउल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असणार आहे बघा पाय अपॉन 3h स्क्वेअर है ना. पाय अपॉन 3h स्क्वेअर इंटू ब्रॅकेट या ठिकाणी काय आहे बघा है ना. या ठिकाणी आला 3r मायनस h हा आहे व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बाउल. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बाउलचा फॉर्म्युला आहे पाय अपॉन 3h स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 3r मायनस h. मग या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल आणि सिम्प्लिफाय करून आपल्याला बघा त्यांनी रेडियस ऑलरेडी दिलेली आहे 180 बरोबर ना. मग 180 रेडियस दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल का याला एका व्हेरिएबलमध्ये ट्रान्सफर करावं लागेल व्हॉल्यूमला है ना. मग आपल्याला इथं काय पाहिजे हाऊ फास्ट वॉटर लेवल इज रायझिंग म्हणजे DH अपॉन dt आपल्याला फाइंड करायचं आहे ना. DH अपॉन dt आपल्याला फाइंड करायचं तर त्याला h मध्ये ठेवावं लागेल या फॉर्म्युलेला. सो v इज इक्वल टू बघा पाय अपॉन 3h स्क्वेअर 3 इंटू 180 आपण करणार. मग 3 इंटू 180 केल्यावर किती येणार 3 इंटू 180 आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. येतं लक्षात. मग या ठिकाणी काय येणार बघा इथं आपण लिहितो 3 इंटू 180 मायनस h. 3 इंटू 180 मायनस h येते लक्षात. मग 3 इंटू 180 मायनस h केलं तर हा पार्ट आपण पहिले याला मल्टिप्लाय करू आणि मग त्याला मल्टिप्लाय करू. आपण दोन सेपरेट पार्ट करू. आपण दोन सेपरेट पार्ट केल्यानंतर या ठिकाणी काय होणार बघा v इज इक्वल टू काय येणार बघा है ना 3 इंटू 180h स्क्वेअर पाय आणि अपॉन 3 मायनस पाय अपॉन 3h क्यूब मायनस पाय अपॉन 3h क्यूब येणार आहे. मग लक्षात आलं इथं 3 झाला कॅन्सल. सो v इज इक्वल टू काय येतं बघा 180 पाय h स्क्वेअर मायनस पाय अपॉन 3h क्यूब हाला v. आता इथे लक्षात 180 पाय h स्क्वेअर मायनस पाय अपॉन 3h क्यूब आपल्याला dv अपॉन dt भेटलेला आहे. मग आपण काय करू या ठिकाणी डिफरन्शिएट करू आता विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो dv अपॉन dt इज इक्वल टू काय येणार बघा
180 पाय कॉन्स्टंट रिमेन्स ॲज इट इज. मग इथं काय येणार 2h इंटू dh अपॉन dt. 2h इंटू dh अपॉन dt मायनस इथं आता 3 समोर आलं बघा. हा 3 हा 3 कॅन्सल झाला. इथं राहिले पाय h स्क्वेअर इंटू dh अपॉन dt. पाय h स्क्वेअर इंटू dh अपॉन dt. काय लक्षात आलं? dv अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1800. तो बघा 1800 इक्वल टू 180 पाय इंटू 2 इंटू h ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 120 बरोबर इंटू dh अपॉन dt मायनस पाय इंटू 120 स्क्वेअर इंटू dh अपॉन dt. येते लक्षात 120 स्क्वेअर इंटू dh अपॉन dt हा आपल्याला भेटलेला आहे. मग याला आपण जर सॉल्व केलं है ना, याला आपण सॉल्व करूया आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आन्सर भेटेल बघा. आता 120 पाय बरोबर ना. मग या ठिकाणी 120 पाय आपण जर कॉमन घेतला है ना, तर आपल्याला सॉल्व करणं जरा सोपं जाईल है ना. थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करू आपण. मग या ठिकाणी काय येणार बघा 1800 इक्वल टू बघा 120 पाय. इथं पण 120 पाय आहे. मग 120 पाय जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आहे 360 dh अपॉन dt मायनस 120 dh अपॉन dt. हा 120 इकडे जर घेतला तर हा 0 झाला कॅन्सल. 0 कॅन्सल होणार आहे. मग 0 कॅन्सल झाल्यानंतर काय झालं आता हा 12 आला बघा. 12 1 जा 12 आणि 12 5 जा. मग इथं किती आलं बघा 15 राहिलं आहे ना. हा 12 ने इथं कॅन्सल केलं. इथं काय राहिलं मग पाय इंटू ब्रॅकेट 360 मायनस 120 360 मायनस 120 किती राहिलं 240 dh अपॉन dt. 240 dh अपॉन dt. मग काय लक्षात आलं आता बघा या ठिकाणी dh अपॉन dt इज इक्वल टू काय ह्या दोन टर्म इथं 15 ला डिवाइड करतील 240 पाय येते लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं 15 1 जा 15 जर केलं तर किती राहतं बघा. मग याला आपण जर सॉल्व केलं तर बघा काय येतंय 15 1 जा 15 90 राहिलं आहे 1 है ना 16 पाय. सो 1/16 पाय आलेला आहे. आणि इथं 1/16 पाय आणि 1/16 पाय इज गिवन इन ऑप्शन सी. सो लक्षात आलं का सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. सी इज द करेक्ट ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी. मग लक्षात आलं असेल तुमच्या का आफ्टर सिम्प्लिफिकेशन सॉल्व केल्यानंतर का आपण बरोबर ऑप्शनपर्यंत पोहोचलो. दॅट इज 1/16 पाय. प्रॉब्लेम जरा विचित्र आहे है ना. सार्थक जाधव, रुचा चांदगुडे, सर्वेश वागचौरे, सार्थक कवडे, अंकिता मोरे, माया थोरात, आकांक्षा चव्हाण सर्व म्हणता सर सी करेक्ट ऑप्शन आम्हाला समजलेला आहे है ना. सी तुमच्या लक्षात आलेला आहे. आकांक्षा चव्हाण पण म्हणताय सहित येते लक्षात. मग हा प्रॉब्लेम जो आहे हा पुन्हा थोडंसं है ना ज्यावेळेस तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओ येईल पुन्हा रिपीट समजून या. मी है ना एक्सप्लेन करताना परत रिपीट बघा अजून व्यवस्थित समजेल. फक्त हा नवीन फॉर्म्युला आहे हा तुम्हाला पाठ करावा लागेल है ना. याला ऑप्शन नाही आहे है ना. याला ऑप्शन नाही आहे. बोर्डला नव्हता नाही घेतला आपण पण एंट्रन्सला आला आहे तर त्या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला ऑपरेट करावं लागेल. आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 13 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 13 काय म्हणतं बघा. The equation of motion of a particle is s is equal to if the displacement after 1 second is 20 s ची व्हॅल्यू दिली after t equal to 1, the velocity after 2 second is 30 and acceleration after is a 10 meter per second square then. बरोबर. मग या ठिकाणी ते म्हणताय मग ABC च्या व्हॅल्यू काय सांगा. बरोबर. मग या ठिकाणी पहिले म्हणताय s इज इक्वल टू काय बघा AT स्क्वेअर प्लस BT प्लस C. बरोबर. पण या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय डिस्प्लेसमेंट इज 20 म्हणजे ॲट t इक्वल टू 1 s इज इक्वल टू किती आहे 20 आहे. देअरफॉर काय झालं बघा 20 इज इक्वल टू टी जागेवर 1 आपण पुट केला a प्लस b प्लस c अशी इक्वेशन आपल्याला भेटली आहे. काय इक्वेशन भेटली आहे a प्लस b प्लस c इक्वल टू 20. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देतोय. बरोबर. आता याला आपण काय करू डिफरन्शिएट करू. आपल्याला वेलॉसिटी भेटेल बघा. काय वेलॉसिटी 2at प्लस b है ना. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी स्क्वेअरचा 2t आणि टीचा 1. पण या ठिकाणी काय म्हणताय ॲट है ना काय म्हणता आफ्टर 2 सेकंड्स वेलॉसिटी इज 30 म्हणजे ॲट t इक्वल टू 2 v इज इक्वल टू 30 म्हणतायत.
सो ह्या इक्वेशनमध्ये बघा 30 इज इक्वल टू टी इक्वल टू 2 टाकलं 2 2 जा 4a प्लस बी ही भेटली आपल्याला इक्वेशन नंबर 2 है ना. पण 30 इज इक्वल टू 4a प्लस बी भेटलाय. आता याला ॲसेलरेशन करू, परत याला डिफरन्शिएट करू. तर व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह येणार ॲसेलरेशन. मग इथं 2a टीचा डेरिव्हेटिव्ह 1, इथं काय राहिलं 2a आणि बीची व्हॅल्यू काय झाली आहे 0. इथे लक्षात हा ॲसेलरेशन आहे है ना. हा काय आहे ॲसेलरेशन आहे. असं नको दिसायला इकडे ये आणि तिकडे ये है ना, नाही तो ॲसेलरेशन आहे, त्याला आपण ॲसेलरेशन लिहू है ना. सो ॲसेलरेशन इज इक्वल टू 2a बरोबर. पण या ठिकाणी परत ते काय म्हणतात ॲसेलरेशन इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲसेलरेशन किती दिलं 10 मीटर पर है ना सेकंड स्क्वेअर. देअरफॉर लक्षात आलं 10 इज इक्वल टू 2a आणि देअरफॉर a इज इक्वल टू किती आलं 5 आलं. मग a ची व्हॅल्यू 5 आली. मग a ची व्हॅल्यू जी 5 आली आहे, मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला चेक करायचं इक्वेशन. मग a ची व्हॅल्यू 5 आपण इथं जर पुट केली तर 5 4 जा 20 आणि हा 20 इकडे आला तर 10. म्हणजे लक्षात आलं b ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला है ना. ॲट a इक्वल टू 5 आपण जर इक्वेशन 2 पुट केला तर b इक्वल टू आपल्याला 10 भेटतंय बघा. परत या ठिकाणी बघा है ना 4 5 जा 20 हा 20 इकडे आला तर 30 मायनस 20 इज 10. सो b इक्वल टू 10 आलाय. मग b ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 10 बरोबर. मग a इक्वल टू आपल्याला 5 भेटलाय, b इक्वल टू 10 भेटलाय. 5 प्लस 10 15 आला आणि 15 जर इकडे आला तर देअरफॉर c ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5. मग a b c च्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहे ना 5 10 5 काय भेटलंय 5 10 5 आहे ना. मग लक्षात आलं आपण एक एक ऑप्शन चेक करू. मग कोणतं ऑप्शन बरोबर आहे पण बघू बघा. ए ऑप्शन ते म्हणताय काय म्हणताय का a प्लस सी इक्वल टू. मग पहिले a प्लस सी फाइंड करू आपण. a प्लस सी किती आलं 5 प्लस 5 10 बरोबर. आणि इक्वल टू 2b म्हणताय का 2b है ना इक्वल टू 2b म्हणताय पण b 10 आहे सो 20 होणार. इज नॉट इक्वल टू 2b and is not equal to 2b. So A is not correct option. B कडे जाऊ आपण बघा B ऑप्शन. A plus C equal to B. Yes, A plus C equal to B आहे है ना. So 5 plus 5 is equal to 10. So correct परफेक्ट झालेला आहे. आणि लक्षात आलं असेल तुमच्या का B is the correct option. Yes, पूनम निकम, अक्षय गाडेकर, रुचा चांदगुडे, भावेश आढाव, सिद्धी कुदळे, ईश्वरी बढेकर, सार्थक कवडे सर्व म्हणताय सर बी इज द करेक्ट ऑप्शन. सर्वेश वागचौरे पण म्हणताय बी करेक्ट आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे है ना. या ऋतुजा भुजाडे पण म्हणताय, अमृता थोरात पण म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. या ठिकाणी तुम्ही चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर मला 2 गोष्टी समजताय का. तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहात आहे हे पण समजतं आणि तुम्ही क्लासला अटेंड करताय हे पण मला समजतंय. इथे लक्षात. त्याच्यामुळं प्रयत्न करा चॅटबॉक्समध्ये ABCD टाईप करायला काय खूप मेहनत नाही लागत आणि खूप वेळ पण नाही लागत. त्याच्यामुळे थोडीशी मेहनत घ्या है ना. थोडीशी फक्त काय करायचं आहे चॅटवरती क्लिक करायचं आणि मग कीपॅडला बी ऑप्शन करून फक्त सेंड करायचं आहे ना. इतकं याला खूप वेळ नाही लागत. पण आपल्याला ते पण जीवावर येत असेल आणि आपल्याला अपेक्षा आहे की मला COP मध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे. मी गंमत बघणार, मला किती टॅलेंट आहे, माझ्या डोक्याला किती नॉलेज आहे, मी लोकांना सांगणार नाही. असं नाही चालणार आहे ना. असं नका करू. बी अटेंटिव्ह, बी ॲक्टिव्ह इन द चॅटबॉक्स. प्रत्येक क्लासला, माझेच नाही, मी फिजिक्स केमिस्ट्री या क्लासला पण म्हणतोय, बायोच्या क्लासला पण अटेंटिव्ह राहा है ना, ॲक्टिव्ह राहा. त्यांनी फायदा होईल तुम्हाला. विन विन सिच्युएशन असते. ओके, सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 काय म्हणता बघा या ठिकाणी. ते म्हणताय अ पार्टिकल मूव्ज अलॉंग द कर्व y इज इक्वल टू. कर्व काय दिलं बघा y इज इक्वल टू 3x³ - 1/3 बरोबर. आणि ते काय म्हणतं पुढे द पॉइंट ऑन द कर्व ॲट विच द y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 18 टाइम्स ॲज y कोऑर्डिनेट म्हणजे dy/dt इज इक्वल टू ते म्हणताय 18 टाइम्स ॲज अ dx/dt है ना. म्हणजे आपल्याला dy/dt इज इक्वल टू 18 टाइम्स dx/dt आपल्याला आलेलं आहे है ना. ही आपली पहिली इक्वेशन झाली. ही आपल्याला पहिली इक्वेशन झालेली आहे. आता त्यांनी कर्व दिलाय बघा. काय कर्व दिलाय y इज इक्वल टू 2x³ - 1/3 बरोबर. 2x³ - 1/3 येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेतल्याने काय येणार dy/dx इज इक्वल टू बरोबर. हा जो 1/3 आहे तो ॲज इट इज. मग इथं आला बघा 3 2 जा किती येत आहे 6x² है ना. काय येत आहे 6x² येत आहे बरोबर. मग 6x² आलाय. पण लक्षात आलं का इथं dy/dx घेतला आपण है ना. dy काय घेतला dx. पण इथं विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचं आपल्याला है ना. का चेंजिंग म्हणताय. मग या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू आपल्याला x नको आहे, आपल्याला t पाहिजे. मग t म्हटलं तर दोन्हीकडे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू t जावं लागेल. dy/dt पण घ्या आणि इथं dx/dt पण घ्यावं लागेल. इथे लक्षात. 3 1 जा 3 2 जा झालं. सो dy/dt इज इक्वल टू काय येतं बघा 2x² * dx/dt
है ना. मग लक्षात आलं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dt. इट इज 18 टाइम्स dx अपॉन dt इज इक्वल टू 2x स्क्वेअर इंटू dx अपॉन dt. दोन्ही dx अपॉन dt झालं कॅन्सल. काय लक्षात आलं, 2x स्क्वेअर इज इक्वल टू 18, x स्क्वेअर इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 3 है ना, प्लस और मायनस 3, पण 3 आपण घेतलाय. मग लक्षात आलं x इक्वल टू जर आपण 3 घेतलाय, मग ही x इक्वल टू 3 ची व्हॅल्यू जर आपण दिलेल्या कर्व मध्ये पुट केली, आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. येते लक्षात काय भेटेल, y ची व्हॅल्यू भेटेल. देअरफॉर y इज इक्वल टू काय येतंय बघा, 2 इंटू 3 क्यूब मायनस 1 अपॉन 3. सो y इज इक्वल टू 3 क्यूब किती आहे, 27 आहे है ना. 27 टू जा 54 मायनस 1 अपॉन 3. सो y इज इक्वल टू किती आलं बघा, 53 अपॉन 3 आलाय. y ची व्हॅल्यू पण आपल्याला भेटली बघा 53 अपॉन 3. येते लक्षात. मग आपल्याला बघा लक्षात आलं x ची व्हॅल्यू 3 आणि 53 अपॉन 3 कुठे आहे बघा, 3,53 अपॉन 3 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. चेक करून मला सांगा. तो पॉइंट आपल्याला एक पॉइंट भेटलेला आहे. फॉर एक्झाम्पल p x, y इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 3,53 अपॉन 3. जर दोन ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला मायनस एक्स पण घेऊ मग आपण है ना, मायनस एक्स पण आपल्याला घ्यावं लागेल जर दोन ऑप्शन मध्ये असेल तर. फटाफट चॅट बॉक्स मध्ये बघा कोणतं ऑप्शन मध्ये आहे. मी अजून ऑप्शन बघत नाही, मी तुमच्या चॅट बॉक्सकडे लक्ष देतोय. ऑप्शन बघत नाही, मी तुमच्या चॅट बॉक्सकडे लक्ष देतोय है ना. सांगा मला फटाफट मध्ये कोणतं ऑप्शन आहे जिथं तो पॉइंट 3,53 अपॉन 3 एक असेल तर दॅट विल बी करेक्ट ऑप्शन. दोन असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. पूनम निकम डी म्हणताय, सार्थक कवडे बी म्हणताय, अक्षय गाडेकर डी म्हणताय. पूनम निकम, अक्षय गाडेकर डी म्हणताय, सार्थक बी म्हणताय. यस, इथं 2 पॉइंट आहे बघा. यस, 2 पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही बी आणि डी सांगायला पाहिजे होतं है ना, बी आणि डी सांगायला पाहिजे होतं. याचा अर्थ 2 ऑप्शन मध्ये आलाय. आता आपण काय करू, नाव. आता आपल्याला काय करूया, नाव x इज इक्वल टू आपण -3 घेऊ. x इक्वल टू -3 घेऊ आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू. सो y काय येणार बघा, 2 इंटू -3 क्यूब -1 अपॉन 3. सो y इज इक्वल टू -3 चा क्यूब -27, -27 इंटू 2 -54 -1 अपॉन 3 आणि y इज इक्वल टू किती आला मग, -54 अपॉन 3. मग पॉइंट क्यू आपण घेऊ, x, y इज इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट -3, -54 अपॉन 3. आणि आता लक्षात आलं बी का डी. सॉरी, इथं 55 पाहिजे है ना, 54 मायनस. सो लक्षात आलं असेल तुमच्या बघा, तुमच्या लक्षात आलं असेल -54 -1 इज -55, -3, -55 इज गिवन इन ऑप्शन डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. यस, बरेच विद्यार्थी म्हणतात बघा, यश गाडेकर, आकांक्षा धनवटे, ईश्वरी बडेकर, समीक्षा शेलार, सर्वेश वागचौरे, सार्थक कवडे, सिद्धी कुदळे, श्रेया जेजुरकर, कल्याणी रहाणे पण म्हणताय डी ऑप्शन समजलेला आहे. राधिका जाधव पण म्हणताय डी करेक्ट ऑप्शन आहे. अमृता थोरात, पृथ्वीराज शिंदे, ऋतुजा टेंगाडे म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. मग या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. मसिरा इनामदार पण म्हणताय डी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. सार्थक जाधव, व्हेरी गुड. याचा अर्थ सर्वांना प्रॉब्लेम समजलेला आहे. आपण सर्व बघा 2025चे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करत आहोत बघा. परत 2025चा प्रॉब्लेम आला, रिसेंट प्रॉब्लेम्स घेतोय आपण. मग त्याने आपल्याला समजतंय प्रॉब्लेमची लेवल, प्रॉब्लेम विचारण्याची पद्धत काय आहे है ना. मग आपण त्या ठिकाणी जाऊया प्रॉब्लेम नंबर 15 कडे. काय म्हणतात बघा, एक्स अँड वाय आर साइड्स ऑफ 2 स्क्वेअर्स. 2 स्क्वेअर आहे है ना, 2 स्क्वेअर आहे. एका स्क्वेअरची साइड काय एक्स आहे आणि दुसऱ्या स्क्वेअरची साइड काय वाय आहे. एक्स अँड वाय आर साइड्स ऑफ 2 स्क्वेअर्स, बरोबर. आणि पुढे ते काय म्हणताय, सच दॅट वाय इज इक्वल टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. कर्वची इक्वेशन दिलेली आहे. Then the rate of change of area of the second square with respect to first square. Rate of change of rate म्हणजे with respect to time. आपण काय करू, हा जो फर्स्ट स्क्वेअर आहे, फर्स्ट स्क्वेअर त्याची साइड काय आहे, x आहे, बरोबर. त्याचा एरिया A1 आपण करू, काय येणार x स्क्वेअर, बरोबर. मग याचा रेट ऑफ चेंज घेऊ आपण, dA1 अपॉन dt. dA1 अपॉन dt काय येणार, 2x इंटू dx अपॉन dt.
आता सेकंड स्क्वेअर आपण घेतोय. सेकंड स्क्वेअरची साईड काय आहे? वाय आहे. मग त्याचा एरिया जर आपण A2 गेला तर तिथं काय येणार? वाय स्क्वेअर येणार. मग त्याचा रेट ऑफ चेंज dA2 अपॉन dt इज इक्वल टू काय येणार? 2y इंटू dy बाय dt. इक्वेशन नंबर 2. बरोबर, इथपर्यंत या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. मग dA1 अपॉन dA2 फाइंड करायचं विथ रिस्पेक्ट टू, आणि तो रेट आपल्याला या ठिकाणी आहे ना फाइंड करायचा आहे. है ना, काय फाइंड करायचं आपल्याला? dA1 अपॉन dA2. मग dA1 अपॉन dA2 काय आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करू. नाव है ना, रेट ऑफ आपण काय फाइंड करतो बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. dA2 अपॉन dA1, dA2 एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर. मग dA2 किती आहे? 2y dy अपॉन dt, आणि इथं काय आहे? 2x dx अपॉन dt. 2 झाला कॅन्सल, y अपॉन x, आणि हा dt झाला कॅन्सल, दॅट इज dy अपॉन dx. इथे लक्षात. मग याला आपण देऊया इक्वेशन नंबर 3. याला आपण काय देतो? इक्वेशन नंबर 3. मग या ठिकाणी लक्षात आलं काही तर dy बाय dx पद्धत नाही, पण y ची व्हॅल्यू दिली बघा, y इज इक्वल टू x मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. नाव आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू भेटणार आहे बघा, y इज इक्वल टू x मायनस एक्स स्क्वेअर. सो dy अपॉन dx इज इक्वल टू काय येणार? 1 मायनस 2x. 1 मायनस काय येणार? 2x येणार आहे. आणि ही dy बाय dx ची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर दज आपल्याला काय भेटतं बघा, dA2 अपॉन dA1 इज इक्वल टू dA2 अपॉन dA1 इज इक्वल टू काय आलं बघा, y अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2x. y अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2x. पण या ठिकाणी y ची पण आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. काय y ची व्हॅल्यू बघा, y ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर परत dA2 अपॉन dA1 इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय बघा, x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2x. है ना, इथं जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट x कॉमन घेऊन कट केला, इथं काय राहतं बघा, 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस 2x. काय राहिलं? 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस 2x. आणि हे इक्वेशन बघा इन टर्म्स ऑफ, याचा अर्थ या दोन ब्रॅकेटचं आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय भेटणार बघा, 1 इंटू 1 इज 1, 1 मायनस 2x मायनस एक्स प्लस 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर. मग आपल्याला या ठिकाणी आलं बघा, याला रिअरेंज करू आपण टर्म बघा, 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस एक्स मायनस 3x प्लस 1. सो 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 इज गिवन इन ऑप्शन डी. ऑप्शन काय आहे? प्रॉब्लेम नंबर 15. बरेच विद्यार्थी डी टाईप करत होते. मागचा ऑप्शन होता का हे ऑप्शन होतं? भावी शाळा सी म्हणता, अमृता थोरात सी म्हणताय, आकांक्षा धनवटे सी ऑप्शन म्हणताय. बघा या ठिकाणी सी इज द करेक्ट ऑप्शन आहे ना. 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. व्हेरी गुड. अमृता थोरात, आकांक्षा धनवटे, कल्याणी राणे, है रुचा चांदगुडे डी ऑप्शन म्हणताय. सर्वेश वागचौरे सी, सर्व सी ऑप्शन म्हणताय. व्हेरी गुड. पृथ्वीराज शिंदे, समीक्षा सेलार, ऋतुजा टेंगाडे सर्व म्हणतात सी करेक्ट ऑप्शन आहे सर. मग या ठिकाणी तुम्हाला समजतंय बघा, दीपक वाघ, आकांक्षा चव्हाण, आनंद उगले है ना, या ठिकाणी सर्व, सिद्धी कुदळे, नूतन महाले सर्व म्हणताय सर सी करेक्ट ऑप्शन आम्हाला समजलेलं आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी तुम्हाला सी ऑप्शन समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 16 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16 काय म्हणतात? लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल आर. लेंथ अँड ब्रेड्थ, लांबी आणि रुंदी, x सेंटीमीटर y सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. इफ द लेंथ डिक्रीजेस है ना, लेंथ डिक्रीज होते ऍट द रेट ऑफ काय म्हणता बघा, 5 सेंटीमीटर पर मिनिट. लेंथ डिक्रीज होते, लेंथ काय बघा, सो dx अपॉन dt किती आहे? -5. dx अपॉन dt ची व्हॅल्यू किती आहे? -5 आहे. dx अपॉन dt ची व्हॅल्यू -5 आहे. इथे लक्षात द्या, dx अपॉन dt ची व्हॅल्यू -5 आहे. बरोबर. इथं आपण लिहिणार आहे ना, dx अपॉन dt डिक्रीज आहे -5. बरोबर. अँड ब्रेथ इन्क्रीजेस म्हणजे dy अपॉन dt इन्क्रीज होत आहे, दॅट इज 3 आहे. dy बाय dt 3 आहे. देन द रेट ऑफ चेंज ऑफ पेरिमीटर. व्हॉट इज पेरिमीटर? पेरिमीटर इज सम ऑफ ऑल साइड म्हणजे 2x प्लस 2y म्हणजे p इज इक्वल टू द 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y. पेरिमीटर
2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. येते लक्षात. मग या ठिकाणी आपलं काय लक्षात आलं, आता जर dx अपॉन dt प्लस dy अपॉन dt, dx अपॉन dt प्लस dy अपॉन dt. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, हा 2 ॲज इट इज. मग dx अपॉन dt किती बघा -5 आणि dy अपॉन dt किती आहे +3. -5 + 3 -2 जा. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं, dp अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याला भेटली बघा -4. dp अपॉन dt किती भेटली आहे, -4 भेटलेलं आहे. तर डीपी अपॉन डी ची व्हॅल्यू -5 भेटलेली आहे बघा, बरोबर. मग डीपी अपॉन डी ची व्हॅल्यू -5 भेटलेली आहे, सॉरी -4. येतो एक आवाज, आवाज येत आहे माझा, माझा आवाज येत आहे. येस येत आहे, माझा आवाज येत आहे. व्हेरी गुड, ओके, येतोय आवाज सर्वांना, व्हेरी गुड. डीपी अपॉन डी परत बघू बघा, है ना. बघा या ठिकाणी इथं डिक्रीजेस म्हटलंय बघा, डिक्रीजेस म्हणून मायनस साइन घेतली 5. इथं इन्क्रीजेस असल्यामुळे +3 घेतलंय, है ना. -5 + 3. आणि ते म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ पेरीमीटर, है ना. पेरीमीटर काय आहे, सम ऑफ ऑल साइड, 2 वेळेस x 2 वेळेस y, 2x + 2y, 2 कॉमन काढलं तर x + y. याला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केलं तर काय आलं, 2 इंटू dx अपॉन dt प्लस dy अपॉन dt. dx अपॉन dt ची -5, dy अपॉन dt 3, -5 + 3 -2, -2 टू जा -4 आले. इथपर्यंत आपण पोहोचलोय. पुढे काय म्हणताय, अँड एरिया रिस्पेक्टिव्हली लेंथ इज 5 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 2 सेंटीमीटर. मग डीपी अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -4. मग लक्षात आलं या चारही ऑप्शन मध्ये डीपी अपॉन dt ची -4 व्हॅल्यू कुठे आहे बघा बरं, चेक करा. वेअर इज डीपी अपॉन dt इक्वल टू -4. -4 इज ओनली गिवन इन ऑप्शन ए. ओनली ऑप्शन ए मध्ये आहे बघा, फक्त ए ऑप्शन मध्ये आहे, बरोबर. मग सो ए इज द करेक्ट ऑप्शन, है ना. ए इज द करेक्ट ऑप्शन. पण लक्षात आलं तुम्हाला ए जर फाइंड करायचं असेल तर आपण काय केलं असतं, मग लक्षात आलं का एरिया काय आहे, लेंथ इंटू विड्थ, है ना, लांबी गुणिले रुंदी. त्याला आपण डिफरन्शिएट केलं असतं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, है ना. मग काय केली असती, डीए अपॉन dt, डीए अपॉन dt इज इक्वल टू एक्स इंटू dy बाय dt प्लस y इंटू dx अपॉन dt, बरोबर. मग त्याचे सगळे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, -5, 3, 2, 5 या व्हॅल्यू तिथं पुट करा, तुम्हाला आन्सर येईल या ठिकाणी बघा, है ना. मग बघा एक्स ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, है ना, लेंथ इज 5 आणि dy बाय dt ची व्हॅल्यू किती दिली आहे 3 प्लस y किती आहे, विड्थ आहे 2 आणि इंटू इथं किती आहे -5. येते लक्षात. सो 5 3 जा 15 -10 इज इक्वल टू 5. आणि बघा या ठिकाणी -4,5 इज गिवन इन ऑप्शन ए. यस, या ठिकाणी बघा अमृता वडाळकर, महेश जाधव, अंकिता मोरे, समीक्षा शेलार, आकांक्षा चव्हाण, भावेश आढाव सगळे म्हणताय सो ए इज द करेक्ट ऑप्शन. मग तुम्हाला समजलेलं आहे, दोन्ही पण आपण फाइंड करून घेतले. पॉईंट नंबर 17 कडे चाललं बघा. ते म्हणताय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. या संकेत वाघ, आनंद उगले, पूनम निकम म्हणतायत ए इज द करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3/2.001. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, एफ ऑफ एक्स कन्सिडर करावं लागेल 3/x. त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल, एफ डॅश ऑफ एक्स इज 3/x इंटू log 3. मग आपण ए प्लस एच फाइंड करतोय किती, 2.001. मग यातनं स्टँडर्ड व्हॅल्यू ए इज इक्वल टू 2 अँड एच इज इक्वल टू बघा 0.001. मग आपण एफ ऑफ ए फाइंड करतो, एफ ऑफ ए बघा, ए ची व्हॅल्यू 2 आहे. इथं आलं 3² इज इक्वल टू 9. इथे लक्षात 3² इज इक्वल टू 9. आणि त्यानंतर एफ डॅश ऑफ ए फाइंड करतो आपण. एफ डॅश ऑफ ए काय बघा 3² है ना, 3² इंटू log 3 दॅट इज इक्वल टू 3², 9 log 3. किती आलं, 9 log 3 आलेला आहे बघा, 9 log 3 आलेला आहे. log 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो इज इक्वल टू काय तर बघा 9 इंटू log 3 ची व्हॅल्यू किती दिली आहे 1.0986. 1.0986. येते लक्षात. यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. यांचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येणार बघा, 9 6 54, 4 कॅरी 5, बरोबर.
Yes or no? So 9 8 is 72, 72 plus 5. करा फटाफट याचं मल्टिप्लिकेशन करून चॅट बॉक्समध्ये सांगा मला, म्हणजे थोडंसं ॲक्टिव्ह होशाल तुम्ही, थोडंसं ॲक्टिव्ह होशाल. तोपर्यंत मी पुढचा फॉर्म्युला लिहितोय. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो 3^2.001 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 9 प्लस एचची व्हॅल्यू आहे 0.001 इंटू सांगा एफ डॅश ऑफ ए. चॅटबॉक्समध्ये सांगतायत यांचं मल्टिप्लिकेशन करून. हरी अप, मल्टिप्लिकेशन येतं ना, अरे यांचं मल्टिप्लिकेशन करून सांगा ना, आहे ना. लॉग 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो व्हॉट इज व्हॅल्यू? 9.8874, 9.8874 इथे लक्षात, 9.8874 इथे लक्षात ही व्हॅल्यू आली आहे. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट करणार बघा, 9.8874. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 9 प्लस आता 0.001 आहे. डिसिमल पॉईंट शिफ्ट होणार आहे. किती डिसिमल शिफ्ट होणार आहे? 3 डिसिमल शिफ्ट होणार आहे. 3 डिसिमल. मग 3 डिसिमल शिफ्ट झाल्यावर काय येणार बघा, 0.0098, 0.0098 येते लक्षात. मग लक्षात आलं, दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 9.0098, 9.0098, 9.0098, 9.0098 is given in option बघा, D is given in option D. सो लक्षात आलं, D is the correct option. Yes, पूनम निकम, अमृता थोरात, रुचा चांदगुडे म्हणतात. सो D is the correct option. महेश जाधवना पण समजलाय, प्रीती कांबळेंना समजलंय, सिद्धी कुदळे पण म्हणतात डी करेक्ट ऑप्शन, समीक्षा सेलार डी करेक्ट ऑप्शन म्हणतात, याचा अर्थ त्यांना समजलेला आहे. सर्वेश वागचौरे, आकांक्षा धनवटे ऑप्शन डी करेक्ट आहे सर. अमृता वडाळकर डी करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलेलं दिसत नाहीये. भावेश आडवला पण समजलेलं आहे ना. भरपूरसे विद्यार्थी आज क्लासला जॉईन झालेले आहेत, बट काहीच ॲक्टिव्ह आहेत, बाकीचे फक्त गंमत बघतायत. व्हेरी गुड, काय अडचण नाही. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ कॉस, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, आणि मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, मायनस साइन एक्स. मग त्यानंतर ए प्लस एचची व्हॅल्यू किती आहे, 59 डिग्री आणि 30 मिनिट. सो ए इज इक्वल टू 60 डिग्री अँड एच इज इक्वल टू मायनस 30 मिनिट. एच इज इक्वल टू किती आहे, मायनस 30 मिनिट. बरोबर, मायनस 30 मिनिट. आता मायनस 30 मिनिट नाही चालणार आहे आपल्याला, मिनिट नाही चालणार आहे, त्याला रेडियनमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. पण त्याला रेडियनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पहिले डिग्रीमध्ये यावं लागेल. म्हणजे मायनस 30/60 डिग्री म्हणजे किती आलं, -1/2 है ना, -1/2 डिग्री. आणि त्याला आपल्याला बघावं लागेल बघा, 1 डिग्री इक्वल टू 0.0175 दिला आहे है ना. मग याला काय आलं, -0.0175/2 रेडियन. सो याची व्हॅल्यू येते बघा -0.00875/2 केल्यानंतर -0.00875. आता आपण फाइंड करतो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू. काय एफ ऑफ ए बघा, cos 60 इज 1/2. एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए बघा मायनस साइन 60 इज √3/2. बरोबर, पण साइन 60 ची व्हॅल्यू दिली, किती दिली आहे बघा, -0.8660, -0.8660 व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपला फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो एफ ऑफ ए आलेला आहे बघा 1/2, एचची व्हॅल्यू आली आहे -0.00875 इंटू एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू दिली आहे -0.8660. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बघा 1/2 मायनस झालं प्लस, मायनस झालेलं आहे प्लस, आणि यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर, मग यांचं मल्टिप्लिकेशन करून सांगा बरं मला किती व्हॅल्यू येते, 0.00875 इंटू 0.8660 किती येत आहे सांगा. तोपर्यंत मी 1/2 ला 0.5 प्लस या ठिकाणी लिहितोय. करा कमेंट बॉक्समध्ये फटाफटमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून सांगा मला. 0.00875
इंटू 0.8660. 0.8660चं मल्टिप्लिकेशन करा. चॅट बॉक्समध्ये सांगा मला किती येत आहे, फटाफट मध्ये सांगा, हरिअप. So what is value of multiplication of 0.00875 into 0. नाही रेडियनच येते, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 0.00875 into 0.8660. 0.00 ओके 0.0075 येते. 0.0075 0.007577 आहे पुढे. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बघा 0.5 आणि प्लस केलं तर 00 आणि 76. सो 0.5076 है ना. हा 5 एक 0 कॅन्सल होणार है ना. हा एक कॅन्सल होणार इथं 5 झाल्यानंतर है ना. सॉरी तिथे नाही, इथं 0 असणार आहे, इथला एक 0 कॅन्सल होणार आहे. म्हणजे लक्षात आलं. इट विल यू 0.5076. 0.5076 is given in option A. सो लक्षात आलं बघा, A is the correct option. मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करताय पूनम, रुचा, पूनम निकम, अमृता थोरात, अंकिता मोरे, सर्वेश वागचौरे, माया थोरात बी ऑप्शन म्हणतायत. नाही 5076 आहे. समीक्षा ए ऑप्शन, अमृता, राधिका, प्रीती, मसिरा ए ऑप्शन म्हणतायत. या ठिकाणी ए इज द करेक्ट ऑप्शन. ए बरोबर आहे मित्रांनो. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे रेस टू 1/3 क्यूब रूट आहे. म्हणजे आपण एफ ऑफ एक्स काय घेतो बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 1/3. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय आला 1/3 इंटू एक्स रेस टू है ना. 1/3 minus 1 is -2/3 बरोबर. सो ए प्लस एचची व्हॅल्यू किती आली आहे 64.04. ए इज 64 अँड एच इज 0.04. सो एफ ऑफ ए इज अ क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64 इज 4. क्यूब रूट ऑफ 64 इज 4. आणि एफ डॅश ऑफ ए बघा, एफ डॅश ऑफ ए काय आहे 1/3 इंटू 1 है ना. ह्या एक्सला आपण खाली घेऊ, दॅट इज 64 रेस टू 2/3. सो लक्षात आलं 1/3 इंटू 1 है ना. 64चा क्यूब रूट हा 4 येतो, मग तो 4चा स्क्वेअर झाला. सो 1/3 इंटू 16 इज 1/48. किती आलं आहे 1/48 आलेला आहे. 1/48ला डिव्हिजन करा, 1ला डिवाइड करा 48 ने करा, कॅल्क्युलेशन करा. तोपर्यंत मी फॉर्म्युला लिहितो पुढे है ना. 1 डिवायडेड बाय 48 करा, इथं किती व्हॅल्यू येते मला सांगा फटाफट मध्ये. तो परत मी फॉर्म्युला लिहितोय बघा, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बघा या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 64.04 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4 प्लस याची व्हॅल्यू आपल्याला आलेला आहे 0.04 आणि एफ डॅश ऑफ ए आणि यांचं डिव्हिजन करून है ना, डिव्हिजन करून तुम्ही मला सांगताय की त्याला 0.208. 0. किती म्हणता ऑप्शन मध्ये 0.48 नाही 1/48 करायचं आपल्याला है ना. सो 0.0208. 0.0208 येस. पूनमने का म्हणता 0.0208 208 है ना. 0.0208 आलेला आहे. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4 प्लस आणि यांचा मल्टिप्लिकेशन करा है ना. 0.4 इंटू 0.0208 मल्टिप्लिकेशन करा बघा है ना. 8 4 जा 32 832 है ना. 832 आणि डेसिमल पॉईंट बघा किती येत आहेत है ना. डेसिमल पॉईंट किती येतात बघा 1 2 3 4 5 6 डेसिमल पॉईंट आहेत बरोबर ना. सो लक्षात आलं इट इज 0.000832. 0.000832 आणि मग लक्षात आलं यांचं ॲडिशन केलं तर अप्रॉक्सिमेटली येत आहे 4.00832. 0.0000832 4.0083 is given in option C. So C is the correct option. Yes, C is the correct option.
व्हेरी गुड. भावेश आढाव, पृथ्वीराज शिंदे, अमृता थोरात, सिद्धी कुदळे, ईश्वरी बडेकर, कल्याणी रहाणे, सर्वेश वागचौरे, अमृता थोरात या ठिकाणी आहे ना, समीक्षा शेलार, मसिरा इनामदार, ऋतुजा तेंगाडे म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. अमृता वडाळकर पण म्हणताय सी करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. या ठिकाणी याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे. नाव लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2020. ते म्हणताय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, बघा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 1/2.00. येस, वैष्णवी मोहीन आज आलेले आहेत, ते म्हणतात सी इज द करेक्ट ऑप्शन. नूतन महाले, प्रीती कांबळे, ऋषिकेश सोनवणे, सी ऑप्शन. इथे या ठिकाणी लक्षात येत असेल 1/2.002 त्याचा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं आहे. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आलं मग 1/x² म्हणजेच x⁻². सो एफ डॅश ऑफ एक्स आपण येणार काय येणार -2x⁻³ म्हणजे -2/x³ आलेला आहे. मग या ठिकाणी a प्लस एची व्हॅल्यू काय आहे 2.002. So a is the standard value 2 and h will be 0.002. So आपण फाइंड करू आता f of a है ना, f of a is 2 है ना 2. So 1/2² is 1/4. 1/4 is 0.25 है ना, 1/4 is 0.25. इथे लक्षात. त्यानंतर बघा f डॅश ऑफ a, f डॅश ऑफ a काय आहे -2 अपॉन है ना, -2/2³ is 8 है ना. सो इज इक्वल टू -1/4 येत आहे. इथे लक्षात 2³ आहे. येस, सो -1/4 आलेला आहे. इथे लक्षात. सो -1/4 या ठिकाणी आलेला आहे. -1/4 म्हणजे -0.25. अंदाज आपला फॉर्म्युला f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश ऑफ a. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बघा 0.25 प्लस h. व्हॅल्यू ऑफ h किती आहे 0.002 इंटू -0.25. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बघा 0.25 प्लस इंटू मायनस इज मायनस है ना, -0. है ना, 25 टू 50 डेसिमल पॉईंट किती बघा 5. सो 0.00 है ना, 0.0050 आणि मग लक्षात आलं 25 मधून जर आपण मायनस केलं है ना 0.00 तर काय येतं आन्सर ओके 0.005 येत आहे. मग इथं काय येणार है ना, इथं 0.25 मायनस केलं तर किती येणार 0.24 है ना, 0.2495 0.2495 आन्सर देत आहेत मुलं. 0.2495 इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन बघा. व्हेरी गुड. येस, पूनम निकम म्हणता 0.0. महेश जाधव, समीक्षा सेलार, अंकिता मोरे, सर्वेश वागचौरे, भावेश आढाव है ना, बरेच विद्यार्थी चॅट बॉक्समध्ये आता. येस, प्रीती कांबळे, ईश्वरी बडेकर, सार्थक जाधव सगळे म्हणताय सर 0.2495 इज द करेक्ट ऑप्शन इज गिवन इन ए. ईश्वरी बडेकर, सार्थक जाधव, अमृता वडाळकर सर्व या ठिकाणी म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 21. प्रॉब्लेम नंबर 21 काय आहे बघा या ठिकाणी. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 21. काय म्हणता रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन है ना, रोल्स थेरमचा प्रॉब्लेम आहे. आणि मग रोल्स थेरमची कंडिशन काय आहे एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे आणि एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 है ना. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी आणि एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 यावरनं आपल्याला या ठिकाणी ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. मग या इक्वेशनमध्ये आपण सुरुवातीला डायरेक्ट एफ ऑफ 1 आणि इक्वल टू एफ ऑफ 3 आपण इक्वेट करून टाकू है ना. मग एफ ऑफ 1 बघा याच्यामध्ये 1 ची व्हॅल्यू टाकू बघा 1 इज 1 प्लस बी इंटू 1 स्क्वेअर प्लस ए इंटू 1 आणि प्लस 5 इज इक्वल टू एफ ऑफ 3 इज 27 प्लस 9b प्लस 3a प्लस 5. मग या ठिकाणी येतं बघा a प्लस b प्लस 6 इज इक्वल टू 27 प्लस 5 इज 32 प्लस 9b प्लस 3a. इथे लक्षात. मग याला जर आपण ऑपरेट केलं बघा हा 3a मायनस ए 2a होतं है ना. सो लक्षात आलं बघा 2a बरोबर 9b मायनस इज प्लस सॉरी इथं 2a आहे है ना, इथं 2a आहे
काय केलं आपण बघा, हा जो 3a मायनस a इज 2a है ना, 9b मायनस b इज प्लस 8b आणि 32 है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, 32 आणि 6, 32 मायनस 6 म्हणजे मायनस 26 आलेलं आहे. म्हणजे 2 ने डिवाइड होत आहे. काय येणार मग, a प्लस 4b इज इक्वल टू मायनस 13. दिस इज इक्वेशन नंबर 1. ही इक्वेशन नंबर 1 आलेलं आहे. नाव एफ ऑफ एक्स आपण पुन्हा कन्सिडर करतोय, दॅट इज एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस 5 आणि त्याचा घेऊया डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय आलं बघा, 3x स्क्वेअर प्लस 2bx प्लस ए, 3x स्क्वेअर प्लस 2bx प्लस ए, बरोबर. सो व्हॉट विल बी एफ डॅश ऑफ सी, दॅट विल बी 3c स्क्वेअर प्लस 2bc प्लस ए है ना, 3c स्क्वेअर प्लस 2bc है ना प्लस ए, कारण सी स्क्वेअर पाहिजे आपल्याला. येते लक्षात. मग आपण काय करतोय, पुट करतोय है ना. काय पुट करतोय, पुट एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. मग एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 पुट करतोय है ना. मग या ठिकाणी काय येतं बघा, 3 स्क्वेअर येते लक्षात बघा, 3c स्क्वेअर प्लस 2bc प्लस ए इक्वल टू 0, बरोबर. मग बघा ही जी क्वाड्रेटिक इक्वेशन येते 3c स्क्वेअर प्लस 2bc प्लस ए इक्वल टू 0, इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ सी है ना. इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ सी येत आहे, बरोबर. मग या ठिकाणी काय लक्षात येत आहे का, त्यांनी आपल्याला सी ची व्हॅल्यू दिली आता है ना. सी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. काय आलं सी ची व्हॅल्यू बघा, ते म्हणतात सी इक्वल टू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 आहे है ना. काय सी प्लस 2 प्लस 1 अपॉन रूट 3 आहे सी ची व्हॅल्यू. मग ती सी ची व्हॅल्यू आपण इथं पुट करतोय बघा. देअरफॉर 3 इंटू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2b इंटू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 आणि प्लस ए इक्वल टू 0. येते लक्षात. मग याला आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. काय येणार बघा, देअरफॉर सी इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. प्लस इथं ब्रॅकेट आपण जर है ना ओपन करतोय आपण, काय येतं बघा, 2b इंटू 2 इज 4b प्लस 2b अपॉन रूट 3 आणि प्लस ए इक्वल टू 0 प्लस है ना. या ठिकाणी लक्षात आलं. आता 3 मल्टिप्लाय करू बघा. देअरफॉर 3 4 जा 12 प्लस 12 अपॉन रूट 3 प्लस 3 अपॉन रूट 3 है ना, 3 अपॉन मग या ठिकाणी लक्षात येते बघा, हा 3 जर मल्टिप्लाय केला मध्ये है ना, तो 3 कॅन्सल होऊन जाणार आहे आणि तिथं काय राहणार आहे 1 प्लस 4b प्लस 2b अपॉन रूट 3 प्लस ए इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी इथपर्यंत आपण पोहोचलो. आता इथं आपण है ना ऑपरेट करू बघा. 12 प्लस 1 इज 13, बरोबर. 12 अपॉन रूट 3 प्लस 2b अपॉन रूट 3, 12 प्लस 2b अपॉन रूट 3 प्लस 4b प्लस ए इक्वल टू 0 प्लस 4b प्लस ए इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी ए प्लस 4b या ठिकाणी आलेलं आहे. येते लक्षात. बरोबर. या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 मध्ये मी रेड कलरनी थोडंसं या ठिकाणी मार्किंग करतो बघा. ए प्लस 4b ची व्हॅल्यू किती भेटली आहे, -13 भेटलेली आहे. मग या ठिकाणी जर ए प्लस 4b आहे त्या जागेवर आपण -13 टाकतोय बघा. सो 13 प्लस 12 प्लस 2b अपॉन रूट 3 -13 इक्वल टू 0 प्लस 13 -13 झालं कॅन्सल. 12 प्लस 2b अपॉन रूट 3 इक्वल टू 0. सो 12 प्लस 2b इक्वल टू 0, 2b इक्वल टू 12 आणि b इक्वल टू 6 भेटले आपल्याला बघा. b इक्वल टू काय भेटलं आहे 6 है ना. 6 का -6 है ना, इकडे गेल्यावर मायनस होणार, -6 भेटलेलं आहे. सो या ठिकाणी आपल्याला b ची व्हॅल्यू भेटलेली आहे -6 है ना. b ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे -6 भेटलेली आहे. सो व्हॅल्यू ऑफ b इज -6. मग -6 व्हॅल्यू कुठे कुठे आहे बघा, सी आणि डी मध्ये आहे, सी आणि डी मध्ये आहे. मग ही जी बी ची व्हॅल्यू -6 जर इक्वेशन 1 मध्ये पुट केली आपण, इक्वेशन 1 मध्ये बघा है ना, तर आपल्या बी च्या जागेवर काय पुट करतोय मायनस. सो लक्षात आलं ए है ना प्लस 4 इंटू -6 है ना, -24 इज इक्वल टू 13. So a is equal to 24 minus 13, a is equal to 11. Yes, a is equal to 11. So -11 नहीं है. So D is the correct option बघा. A is 11 and B is -6.
सो व्हेरी गुड. वैष्णव मोहीन, भावेश अडाव, सर्वेश वागचौरे, अमृता थोरात, सार्थक कवडे है ना. या ठिकाणी सिद्धी कुदळे, कल्याणी रहाणे म्हणताय. सो डी करेक्ट ऑप्शन सर्वांना समजलेला आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. डी करेक्ट ऑप्शन सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. मग प्रॉब्लेम नंबर 21 है ना, महेश जाधव, ऋतुजा भुजाडे सर्वांना समजलेला आहे. नाव लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 22. प्रॉब्लेम नंबर 22 बघा आता है ना. सो महेश जाधव, अमृता भुजाडे, अमृता वडाळकर सगळ्यांना डी ऑप्शन समजलेला आहे. व्हॅल्यू ऑफ सी फॉर विच रोल्स थेरम फॉर द फंक्शन है ना इन द इंटरव्हल है ना. मग लक्षात आलं आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेला आहे बघा. एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x. आपण त्याचा घेऊया डेरिव्हेटिव्ह है ना. डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येणार, याच्या बघा 3x स्क्वेअर सॉरी एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2 बरोबर. मग एफ डॅश ऑफ सी काय येणार 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 बरोबर. मग आपण या ठिकाणी काय करणार, पुट करणार एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. सी ची व्हॅल्यू विचारताय ना. मग लक्षात आलं एफ डॅश ऑफ सी. सो 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 इक्वल टू 0. लक्षात आलं इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 3 2 जा 6, ॲडिशन 6, फॅक्टर्स फाइंड करू शकत नाही, फॉर्म्युला मेथड. सो सी इज इक्वल टू मायनस बी है ना, मायनस ऑफ मायनस प्लस 6 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर 36 मायनस 4 6 24 अपॉन 2a. So 6 plus or minus 36 minus 24 is a 12 under root of 12 upon 6 येते लक्षात. डिनॉमिनेटर सेपरेट केलं तर c ची व्हॅल्यू काय येते बघा 6 upon 6 is 1 प्लस और मायनस है ना अंडर रूट ऑफ 12 ला आपण 2√3 आणि अपॉन 6 लिहितोय बघा. सो 1 प्लस और मायनस √3 अपॉन 3. सो c इज इक्वल टू 1 प्लस और मायनस 1 अपॉन √3 है ना. सो c इक्वल टू 1 प्लस और मायनस 1 अपॉन √3 इज गिवन इन ऑप्शन डी म्हणतायत मुलं. डी कसं, अच्छा मागच्या प्रॉब्लेमचा आत्ताशी आन्सर सांगताय का, नाही. सी इज द करेक्ट ऑप्शन बघा 1 प्लस और मायनस √3. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन बघा. पूनम निकम, अमृता थोरात, सर्वेश वागचौरे, नूतन महाले, रुचा चांदगुडे, सार्थक कवडे है ना, यश कायस्थ, ऋतुजा टेंगाडे, अक्षय गाडेकर या ठिकाणी सर्वजण म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. माया थोरात असेल यांना सगळ्यांना समजलेलं आहे बघा. कल्याणी रहाणे, भावेश आढाव पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. मग सी करेक्ट ऑप्शन सर्वांना समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 23. बघा प्रॉब्लेम नंबर 23 काय म्हणताय बघा. अगेन 2025चं एफ ऑफ एक्स दिलेलं आहे. एफ ऑफ एक्स दिलेला आहे. काय एफ ऑफ एक्स दिले बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलाय बघा एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स अपॉन 2 येते लक्षात. आणि ते म्हणताय आपल्याला काय फाइंड करायचं, व्हॅल्यू ऑफ सी. देन व्हॅल्यू ऑफ सी. मग या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ एक्सला आपण काय करू, दोन फंक्शनमध्ये ट्रान्सफर करू. एक्स स्क्वेअर प्लस 3x पहिला फंक्शन आणि ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 दुसरा फंक्शन येते लक्षात. मग याचा घेऊया डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स प्रॉडक्ट रूल. एफ डॅश ऑफ एक्स प्रॉडक्ट रूल यू इंटू व्ही बघा. एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन 2 इज मायनस 1 अपॉन 2 प्लस e रेस टू मायनस एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x आणि प्लस 3. मग यातनं बघा ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 जर आपण कॉमन घेतला तर या ठिकाणी काय राहतं बघा मायनस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3x आणि प्लस 2x प्लस 3 प्लस 2x प्लस 3 इथे लक्षात. मग आपला हा एफ डॅश ऑफ एक्स झालेला आहे बरोबर. मग याला जर आपण अजून सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला मायनस 1 अपॉन 2 या ठिकाणी आहे बघा है ना. मग या ठिकाणी मायनस 1 अपॉन 2 आहे आणि मग याला आपण सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करू. काय होणार बघा 1 अपॉन 2 कॉमन घेऊ. मायनस 1 अपॉन 2 इंटू ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 आपण जर कॉमन घेतला या ठिकाणी तर काय होणार बघा इथं 4x आणि इथं 6 येणार आहे. मग काय आलं बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 4x प्लस 6 इथे लक्षात. मग या ठिकाणी प्लस मायनस साईन
येस, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे इथं मायनस साईन होणार आहे ना, इथं साईन बदलणार दोघांचे पण आहे ना, इथं साईन बदलणार आहे. -1/2 कॉमन काढतोय, सो -1/2 इंटू ई रेस टू -x/2. इथं काय आलं बघा, -x -6. हा आला काय, एफ डॅश ऑफ एक्स. मग आपण काय करतोय, आपल्याला पाहिजे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू -1/2 इंटू ई रेस टू -x है ना, -x आहे, एक्सच्या जागेवर काय आपल्याला लिहायचं आहे, सी. बरोबर, एक्सच्या जागेवर काय लिहायचं आहे, सी लिहायचं आहे. मग इथं काय येणार, -c/2 इंटू ब्रॅकेट c² -c -6. आणि मग आपण काय करतो, पुट करतो. नाव पुट एफ डॅश ऑफ सी, पुट एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. सो -1/2 इंटू ई रेस टू -c/2 इंटू c² -c -6 इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट ह्या दोन्ही टर्म जर 0 कडे गेला तर कॅन्सल होऊन जाणार. सो c² -c -6 इक्वल टू 0 है ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिली आहे. फॅक्टर्स पडताय बघा, 3 2 जा है ना, 3 2 जा, c -3 c + 2 इक्वल टू 0. सो c इक्वल टू 3 अँड c इक्वल टू -2. c च्या दोन व्हॅल्यू आले बघा, 3 आणि -2. मग त्यातली आपल्याला दिलेली कोणती बघा, c इक्वल टू -2 अँड -2 इज अगेन गिवन इन ऑप्शन सी. या सिद्दीक उदळे, ऋतुजा भुजाडे, आनंद उगले, सार्थक जाधव, प्रतीक महाले, पूनम म्हणतायत कोणते क्वेश्चन इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर आन्सर. So C is the correct option of problem number 23. Let's go to problem number 24. Very good. Let's go to problem number 24. f of x दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारत बघा, व्हॅल्यू ऑफ a and b विचारत आहे. मग या ठिकाणी f of x आपल्याला दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे f of x, f of x दिले बघा x³ प्लस ax² प्लस bx दिलेला आहे. बरोबर, येते लक्षात. ते म्हणतात द रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन ॲट द पॉईंट 4/3 म्हणताय, ॲट द पॉईंट 4/3 आणि म्हणजे f of c तो c दिलेला आहे. हा 4/3 काय दिला आहे, इट इज इक्वल टू सी दिलेला आहे. बरोबर, आणि व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी ते म्हणताय 1 आणि 2 मध्ये, म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी f of 1 शुड बी इक्वल टू f of 2. मग आता इथं 1 आपण पुट करू बघा, 1³ इज 1 प्लस a प्लस b है ना, 1 पुट केलं आहे. बरोबर, त्यानंतर आपण आता 2 पुट करायचं, 2³ इज 8 प्लस 4a प्लस 2b, 8 प्लस 4a प्लस 2b. येते लक्षात. आणि इक्वेशन येतं का, 4a मायनस a 3a, 2b मायनस b इज प्लस b आणि मायनस इक्वल टू -7 इक्वेशन नंबर 1. येते लक्षात. सो 3a प्लस b इक्वल टू -7 इक्वेशन आलेले आहे. आता ही इक्वेशन कोणते ऑप्शन सॅटिस्फाय करता बघा, कोणते ऑप्शन सॅटिस्फाय करता, एक पेक्षा जास्त असेल तर f डॅश ऑफ सी कडे जाऊ, अदरवाइज इथं ऑप्शन येईल बघा है ना. इथं बघा 5 3 15 प्लस 8 9 है ना, -8 3 24 -24 प्लस 5 -24 प्लस 5 नाही. मग या ठिकाणी बघा 8 3 24 मायनस नाही, उलट आहे ना. इथं बघा 5 3 15 मायनस 8 बघा, ऑप्शन डी सॅटिस्फाय होतं बघा है ना. या ठिकाणी ऑप्शन डी सॅटिस्फाय होतं. कसं बघा, या ठिकाणी है ना, 3 इंटू ए ची व्हॅल्यू किती बघा, -5 प्लस b इज इक्वल टू किती आलं, -15 प्लस 8 इज इक्वल टू -7. सो लक्षात आलं का, डी ऑप्शन सॅटिस्फाईज, डी या ठिकाणी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे बघा. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 24. यस, ऋतुजा भुजाडे, सर्वेश वागचरे, अमृता वडाळकर, पूनम निकम, पृथ्वीराज शिंदे, नूतन महाले या ठिकाणी सर्व म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. कल्याणी रहाणे, अमृता थोरात, सार्थक जाधव, वैष्णवी मोहीन पण म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. या ठिकाणी बघा बरेच नवीन विद्यार्थी आज या ठिकाणी क्लास अटेंड करताय आणि इंटरॅक्शन पण करताय या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25 बघा. f ऑफ x दिलेला आहे. काय f ऑफ x बघा, x³ मायनस 6x² प्लस ax प्लस b. बरोबर, होल्ड्स इन द 1 2 3. म्हणजे परत या ठिकाणी लक्षात आलं का, प्रॉब्लेम नंबर 25 मध्ये आपल्याला परत f ऑफ 1 इज इक्वल टू काय झालं, f ऑफ 3. सो f ऑफ 1 इज इक्वल टू f ऑफ 3 येणार आहे. इथं 1 पुट केलं बघा, 1³ इज 1 -6
प्लस ए प्लस बी इज इक्वल टू 3 क्यूब इज 27 मायनस 3 स्क्वेअर इज 9 9 6 54 प्लस 3a प्लस बी. इथे लक्षात काय लक्षात येतं बघा, मी त्याला -5 प्लस ए प्लस बी इज इक्वल टू काय लक्षात आलं इथं -27 प्लस 3a प्लस बी. इथे लक्षात इक्वेशन तयार होते बघा. मग आता हा ए आणि बी आपण तिकडे घेऊन गेलो तर बी बी झाला कॅन्सल. बघा 3a मायनस ए इज 2a 3a मायनस ए इज 2a मायनस 27 इकडे आला 27 मायनस 5 22 सो ए इक्वल टू 11 भेटले बघा. ए इक्वल टू प्लस 11 a equal to plus 11 is only given in option A, so A is the correct option है ना. A equal to 11 is only given in option A, फक्त ऑप्शन A मध्ये दिलेला आहे बघा. A is given only in option A, so A is the correct option. B ची फाइंड करण्याची आवश्यकता पण पडली नाही. या सिद्धी कुदळे, पृथ्वीराज शिंदे, अंकिता मोरे, ऋतुजा भुजाडे, अमृता वडाळकर है ना, या ठिकाणी सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. अमृता थोरात, कल्याणी रहाणे ए करेक्ट ऑप्शन म्हणताय. या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे का ए इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 26. प्रॉब्लेम नंबर 26 काय म्हणतं बघा, एफ डॅश ऑफ सी है ना, एल एम व्ही टी आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए है ना. मग या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम नंबर 26 मध्ये एल एम व्ही टीचा फॉर्म्युला आलेला आहे. एल एम व्ही टी काय आहे, एल एम व्ही टी बघा, आणि त्यामध्ये एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे आणि एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे बघा. मग सुरुवातीला आपण एफ ऑफ एक्स कन्सिडर करू. काय आहे, एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 एक्स मायनस 2. मग आपण काय करू, एफ ऑफ ए फाइंड करू. एफ ऑफ ए काय बघा 0 आहे, मग इथं 0 इंटू एनिथिंग इज 0. एफ ऑफ बी जर फाइंड केलं तर काय येणार, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 1/2 बघा, बी ची व्हॅल्यू. सो इथं काय आलं 1/2 1/2 मायनस 1 इज मायनस 1/2 है ना. 1/2 मायनस 2 इज मायनस 3/2. इथे लक्षात. मग याला आपल्याला सॉल्व केलं तर लक्षात आलं मायनस मायनस झालं प्लस 3/2 2 जा 4 2 जा 8. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आली 3/8 आलेली आहे. नाव आपल्याकडे त्यांनी एल एम व्ही टीचा फॉर्म्युला दिला आहे, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. एल एम व्ही टीचा फॉर्म्युला एफ डॅश ऑफ सी है ना. मग आपल्याला एफ डॅश ऑफ सी आपल्या एल एम व्ही टीचा फॉर्म्युला यूज करतोय आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करतोय. इथे लक्षात, त्यासाठी आपल्याला एफ डॅश ऑफ सी फाइंड करावं लागेल. मग एफ डॅश ऑफ सी साठी काय करावं लागेल, हा जो एफ ऑफ एक्स आहे ना, एक्स इंटू ब्रॅकेट है ना, आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. मग या ठिकाणी या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर है ना, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस एक्स इज मायनस 3x आणि प्लस 2. आणि मग लक्षात आलं बघ, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x हा आला एफ ऑफ एक्स. मग एफ डॅश ऑफ एक्स काय येणार, 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2 आणि एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय येणार 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 है ना. 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 बरोबर. नाव मग आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या आपण इथं पुट करतो ह्या इक्वेशन मध्ये बघा. देअरफॉर 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 इज इक्वल टू एफ ऑफ बी. व्हॉट इज एफ ऑफ बी, 3/8 3/8 मायनस 0 अपॉन बी मायनस ए. बी किती आहे 1/2 है ना. 1/2 मायनस ए ची व्हॅल्यू 0 आहे. सो लक्षात आलं 3c स्क्वेअर मायनस 6c प्लस 2 इज इक्वल टू है ना. 2 1 जा 2 4 जा झालं 3/4 आलं है ना. किती आलं आहे 3/4. क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी आपण तयार करतोय है ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करताना आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल का आपल्याला सी ची व्हॅल्यू साठी फॅक्टर्स फाइंड करावं लागणार आहे. आणि सो फॅक्टर साठी बघा, मग 4 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू. 4 3 जा 12 c स्क्वेअर मायनस 24c प्लस 8 इज इक्वल टू 3. आणि सो लक्षात आलं बघा 12c स्क्वेअर मायनस 24c प्लस 5 इक्वल टू 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेली आहे. आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला फॉर्म्युला मेथडने जावं लागेल. 12 5 60 12 5 60 ॲडिशन 24 60 आणि ॲडिशन 24 पॉसिबल नाही आहे. का बरं पॉसिबल नाही आहे, ऑप्शनच आपल्याला सांगताय बघा है ना. 1 प्लस ऑर मायनस रूट आहे, याचा अर्थ आपल्याला फॉर्म्युला मेथडमध्ये जावं लागेल. दज फॉर्म्युला मेथड काय म्हणतं बघा, सी इज इक्वल टू मायनस बी.
मायनस बी म्हणजे 24 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ, आता 24चा स्क्वेअर करू आपण है ना, 24चा स्क्वेअर सांगा फटाफट चॅट बॉक्समध्ये. बरेच मुलं आता थोडे रेंगाळेसारखं झालंय. 24चा स्क्वेअर सांगा फटाफट मध्ये चॅट बॉक्समध्ये. व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 24? डायरेक्ट आन्सर नका सांगू, न सॉल्व करता आन्सर. मला नाही आलं, तुम्हाला कसं काय आन्सर आलंय अजून? ऑप्शन आहे 24चा स्क्वेअर सांगा 576 है ना, मायनस 4ab, मायनस 4ab, 4 5 जा 20 है ना, 22 जा 240 आणि अपॉन या ठिकाणी आहे 24. सो लक्षात आलं, c इज इक्वल टू 24 अपॉन 24 इज 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 576 मायनस 240 करा, 576 मायनस 240 करा, सबस्ट्रॅक्शन करा. अंडर रूट मध्ये किती आहे सांगा, अंडर रूट अपॉन 24 आहे सांगा. 576 मायनस 240 किती येतं सांगा फटाफट मध्ये. 576 बघा, हे नाही येणार नाही, पण ऑप्शन सी बरोबर आलंय बरेच जणांना है ना. ऑप्शन सी सांगून देत आहे बुकमध्ये, बुक समोर ठेवताय, आन्सर बघताय, तसं नका करू मित्रांनो है ना, तुमचं नुकसान होईल त्याने. बघा 5 मायनस इथं आलं 336 आलेलं आहे. सो 336 व्हेरी गुड, 336 आलेलं आहे. आता 336 मध्ये आता बघा इथं अंडर रूट ऑफ 21 दिलं आहे, अंडर रूट ऑफ 13 दिलं आहे है ना. मग या ठिकाणी 21 आणि 31चा आपल्याला या ठिकाणी आपण जर घेतला तर 21 कितीचा आपण 300 म्हणजे 336ला है ना, 336ला जर डिवाइड बाय 21 केलं तर काय येतं बघा बरं. येस, 336 अपॉन 21 करा फटाफट मध्ये, किती येत आहे 336 अपॉन 21 करा फटाफट मध्ये. मी बोललो 336 अपॉन 21 करा, किती आन्सर येते बघा. सिक्स्टीन येत आहे 16. येस, म्हणजे लक्षात आलं बघा. या ठिकाणी c इज इक्वल टू काय आहे 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 16 इंटू 21 अपॉन 24. सो c इज इक्वल टू 1 प्लस ऑर मायनस बघा 4 रूट 21 अपॉन 24. सो c इक्वल टू 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 21 अपॉन 6. आता जाऊन आपल्याला ते आन्सर आलेलं आहे. आणि बरेच विद्यार्थ्यांनी है ना, मी इथं होतो तेच आन्सर सांगितलंय. काय फायदा असा आन्सर सांगून है ना, काय फायदा होतोय बघा तुम्हाला है ना. मग लक्षात आलं का या ठिकाणी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी मायनस 1 अपॉन है ना अंडर रूट ऑफ 21. आता मायनस साईन घेऊन ऑप्शन सी बरोबर आलेला आहे बघा. सो नाव सी इज द करेक्ट ऑप्शन. येस, आता तुम्ही सी करेक्ट ऑप्शन समजलाय है ना. प्लीज डिसीव नका करू, मला डिसीव करून काय फायदा नाही. जर माझा आन्सर नाही आले तुम्हाला आन्सर कसं येऊ शकतो है ना. काही मोबाईल गुगल वापरून काय फायदा नाही, इथं सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सो लक्षात आलं बघा. पृथ्वीराज शिंदे, अमृता थोरात, प्रीती कांबळे, महेश जाधव, ऋतुजा भुजाडे, पूनम निकम. डी इज ऑल्सो सॅटिस्फाईड. येस, डी इज ऑल्सो सॅटिस्फाईड. डी पण आहे ना प्लस. मग सी आणि डी दोन्ही पण ऑप्शन दिसत आहेत बरोबर. बट है ना, सी आणि डी दोन्ही पण ऑप्शन आहे. याचा अर्थ सी आणि डी दोन्ही पण ऑप्शन येत आहे. मी इकडे लक्ष, बरेच विद्यार्थ्यांनी सी ऑप्शन सांगितलं, माझं पण लक्ष सी कडेच गेलं है ना, माझं देखील लक्ष सी कडेच गेलं. बट लक्षात आलं आता डी का बरं नाही है ना, मुद्दा आला हा डी का बरं नाही, याला आपल्याला चेक करावं लागेल है ना. ज्यांनी एकदम सुरुवातीला आन्सर सांगितलं होतं ना सी, मी इथंच होतो बघा, त्याच वेळेस ऑप्शन सी सांगितलं होतं. मी त्यांना विचारतो, नाव घेऊन विचारू शकतो मी है ना. मी लक्ष दिलं होतं चॅटबॉक्सकडे, माझं बारकाईने लक्ष असतं. इथंच सांगितलं होतं. आता मला सांगा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन सी सांगितलं होतं ते सांगा डी का बरं नाही, व्हाय नॉट डी. कुणी सांगू शकतं का? ज्यांनी मला इथं सी ऑप्शन सांगितलं होतं ना ते सांगा आता डी का बरं नाही आहे. मी तर सांगतो इथं डी पण आहे, सांगा बरं आता डी का बरं नाही, सांगा फटाफट मध्ये डी का बरं नाही. बघा आपल्याला हे येत नाही, आपण काय करतोय डिसीव्ह करतोय, टीचरला पण डिसीव्ह करतोय. कारण की बरेच टीचर म्हणताय सर, बरेच मुलं आपण स्टार्ट केलं का लगेच ऑप्शन सांगून देतात. याचा अर्थ काय आहे का तुम्ही फक्त ऑप्शन सांगण्यासाठी तुमचं नाव इथं चॅटबॉक्समध्ये आम्ही अनाऊन्स त्यासाठी नका करू मित्रांनो. आपल्याला प्रॉब्लेम समजतोय का
ते इम्पॉर्टंट आहे. आता बघा सिलेबस वी आर कन्क्लुडिंगकडे चाललो आहे आपण, है ना. पुढच्या मिडल ऑफ वीकमध्ये बरेचसं ना, है ना. आता बघा केमिस्ट्री संपत आलं आहे, आता मॅथ्स हे झालं आहे, ॲप्लिकेशन आता इंटिग्रेशन चालू होईल. इंटिग्रेशन संपलं म्हणजे काय लागतं सिलेबस संपायला. बट सिलेबस संपवणं हा उद्देश नाही, आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो, है ना. समजलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा, है ना. या ठिकाणी काय सांगितलंय बघा का व्हॅल्यू ऑफ ए आणि बी काय आहे 0 आणि 1/2. याचा अर्थ काय झाला आहे का व्हॅल्यू ऑफ सी मस्ट बिलॉंग्स टू, है ना, 0 अँड 1/2, है ना. व्हॅल्यू ऑफ मस्ट बिलॉंग्स टू 0 आणि 1/2 च्या मध्ये लाय झाली पाहिजे. 0 आणि 1/2 च्या मध्ये लाय झाली पाहिजे, है ना. मग या ठिकाणी बघा √21 म्हणजे √25 घेतलं तर 5 येईल, है ना. 5/6 येईल म्हणजे 1 मायनस होणार आहे, है ना. 1 मायनस झालं म्हणजे ही 0 आणि याच्यामध्ये येते, बरोबर. पण इथं जर गेलं तर 1 प्लस आहे म्हणजे 1च्या बाहेर जाते, म्हणजे 1/2 च्या बाहेर व्हॅल्यू जाते, है ना. ही व्हॅल्यू जी आहे ही दिस व्हॅल्यू, है ना, डज नॉट बिलॉंग्स टू 1/2, 0. त्याच्यामुळे दिस इज नॉट द करेक्ट व्हॅल्यू. ही 1च्या बाहेर चालली आहे आणि आपल्याला 1/2 म्हणतात, बिलॉंग्स टू 1/2 अँड बी. त्याच्यामुळे सी इज द करेक्ट ऑप्शन. त्यामुळे सी करेक्ट ऑप्शन आहे आणि डी नाही आहे, इथे लक्षात. त्यामुळे सी करेक्ट ऑप्शन आहे, डी नाही आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 27. बघा प्रॉब्लेम नंबर 27 काय आहे बघा. सेट ऑफ ऑल पॉईंट्स फॉर विच एफ ऑफ एक्स स्ट्रिक्टली इन्क्रीजेस. इथे लक्षात, म्हणजे अजून काही प्रॉब्लेम बाकी आहेत. मग उद्या आपण हा चॅप्टर एंड करू. उद्या आपण हा चॅप्टर एंड करू. म्हणजे आता येणाऱ्या ग्रुप टेस्टसाठी पूर्ण M1 प्लस डिफरन्शिएशन प्लस ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये ॲड करून घ्या. आता येणाऱ्या ग्रुप टेस्टला रविवारच्या येणाऱ्या ग्रुप टेस्टसाठी, है ना, येणाऱ्या ग्रुप टेस्टसाठी पूर्ण M1, है ना, टोटल M1 प्लस डिफरन्शिएशन प्लस ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, है ना, हा सिलेबस असेल. इंटिग्रेशन सुद्धा आपला रविवारपर्यंत संपणार आहे, पण तो चॅप्टर मी नाही घेते, है ना. तो आपण आता फायनल पुढच्या संडेला घेऊ आपण. तोपर्यंत अप्रॉक्सिमेटली सगळं सिलेबस संपलेला असेल, इथे लक्षात. सो M1 प्लस हे 2 चॅप्टर आता येणाऱ्या ग्रुप टेस्टला आहेत, है ना. मॅथ्सचा सिलेबस येणाऱ्या रविवारच्या ग्रुप टेस्टला मी तुम्हाला सांगून दिलेला आहे, इथे लक्षात. मग उरलेले अजून काही 5-10 प्रॉब्लेम्स आहेत, है ना, ते आपण उद्या कव्हर करू आणि लगेच आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन पण या ठिकाणी स्टार्ट करू. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतोय, ऑप्शन सांगण्यासाठी क्लास अटेंड नका करू, प्रॉब्लेम समजतंय का त्यासाठी बघा, त्यासाठी क्लास जॉईन करा. का आपल्याला सॉल्व्ह करताना कुठे अडचण येईल. आपण जर एक्झाम हॉलमध्ये गेलो तर एक्झाम हॉलमध्ये मोबाईल नसणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही टेस्ट दिल्यानंतर आम्हाला समजलं नाही का कुणी कशी टेस्ट दिली आहे, है ना. तुम्ही कशी टेस्ट दिली आम्हाला समजलं आहे. जे विद्यार्थी इथं आले त्यांचा खरं रिझल्ट आहे, है ना. घरून तुम्ही घरी बसणार, मोबाईलमध्ये ॲन्सर चेक करणार, ते ऑप्शन टिक करणार आणि 200 पैकी 200 मार्क मिळवणार, त्यांनी काही फायदा नाही मित्रांनो, है ना. लक्षात घ्या, फायनल एक्झाममध्ये तुमच्या बरोबर मोबाईल नसणार आहे. तुम्हाला सॉल्व्ह करून ॲन्सर सांगायचं आहे, त्यामुळे सॉल्व्ह करून ॲन्सर सांगण्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.